युरोपच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला कसं ते एक नवीन कला साहित्य संगीतात एक नवीन वारं व्हायला लागलं वगैरे, मग पुढे फ्रेंच राज्यक्रांती, हे सगळं त्याला पार्श्वभूमी आहेच. तर तसं त्यांना भारताच्या बाबतीत कल्चरल रेनेसन्स ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे तर मुंशींचा, असं त्यांचे उल्लेख आढळले. विश्व हिंदू परिषद ही संघटना आहे, तर त्या संघटनेची स्थापना 1964 साली झाली होती मुंबईच्या संदीपनी आश्रमामध्ये. तर त्यावेळेस जे 8 जण उपस्थित होते आणि ज्यांना संस्थापक मानलं जातं विश्व हिंदू परिषद, तर त्या एकपैकी एक कन्हैयालाल मुंशी होते. हे मला खूप विशेष वाटलं. एक मोठा चमत्कार सरदार पटेल आणि त्यांचा एक उजवा हात म्हणजे व्ही.पी. मेनन हे जे प्रशासकीय अधिकारी होते, त्यांनी काही महिन्यात लिटरली 3-1 महिन्याच्या आत काय 550 संस्थानं होती ती सगळी विलीन करून घेतली. ते चमत्कारच आहे. तर रक्तहीन क्रांती एक प्रकारची ती. पण हैदराबाद, काश्मीर, जुनागड यांनी खूप त्रास दिले आणि ह्याच्यामध्ये जुनागड आणि हैदराबाद दोघांशी मुंशींशी संबंध आला. सरदार पटेलांना माहिती होतं हैदराबाद नाजूक आहे, धर्मांधता, तिकडची राजकीय म्हणजे काय कायदेशीर बाबी, राजकीय अस्थिरता, धर्मांधांची विचार करण्याची पद्धत, हे सगळी जाण असणारा माणूस कोण आहे तर कन्हैयालाल मुंशी. त्यांच्या अतिशय विश्वासातले होते. त्यांनी त्यांना एजंट जनरल म्हणून तिथे पाठवलं. ही जी रझाकार मंडळी जी होती काय करायचं, गावात अगोदर सांगून ठेवायचे की तुम्ही काय बोललात तर बघा. त्यामुळे यांना थेट सांगण्यासाठी रिपोर्टसाठी काही मिळेना, तरी त्यांनी त्यांचे संपर्क वाढवले. मग काही लोक मोकळी झाली, त्याच्यातून त्यांना माहिती गोळा केली. मग त्याचा पुढे दिल्लीला माहिती पाठवल्यामुळे विशेषतः किती हिंसक आहेत ह्याबद्दल मुंशींचे रिपोर्ट जायचे. नमस्कार, मी हिरंब ओक आणि आज आपण राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे एक असाच नवीन कार्यक्रम घेऊन आलो आहे. तुम्हाला माहितीच आहे की आपण दरवेळेला नवीन कार्यक्रम, नवीन सत्र देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच आपल्या मालिकेअंतर्गत आज एक नवीन पाहुणे आपल्या भेटीला आलेले आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. आजचे आपले पाहुणे आहेत श्री प्रसाद फाटक. नमस्कार. नमस्कार प्रसाद, तुमचं मनपूर्वक स्वागत. एक फक्त विनंती करतो, आता आहोजाव करायला हरकत नाही. खरं तर आपण आपल्या आधीपासून ओळख आहे, त्यामुळे आपण फार औपचारिक न ठेवता आहोजाव करण्याऐवजी आपण आरेतुरेमध्ये बोलायला हरकत नाही अशी मी विनंती करतो. चालेल, पाहुण्यांची विनंती शिरसावंद्य. त्यामुळे आपल्याला थोडासा मी गिअर स्विच करून आता मी प्रसादची मित्रासारख्या गप्पा मारणार आहे. थोडक्यात प्रसादची ओळख करून देतो. प्रसाद गेली अनेक वर्ष IT क्षेत्रात कार्यरत आहे. प्रसादने अनेक वर्ष विविध पुस्तकांवर परीक्षण लिहिलेले आहेत. प्रसाद अनेक पुस्तकांची परीक्षणं तर करतोच, ब्लॉगवरही तो कार्यरत असतो, बराच बिझी असतो आणि त्याची बरीच इतर सामाजिक कार्य चालू असतात. पण मी इथे सांगितलेली त्याला आवडणार नाही, त्यामुळे मी त्याच्यात शिरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण ज्या विषयासाठी प्रसादला पाचारण केलं आहे ते म्हणजे त्याने लिहिलेलं पहिलं पुस्तक सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी. आणि मला हे सांगायला विशेष आनंद होतो आहे की त्याला पुणे विद्यापीठाचा, त्या पुस्तकाला पुणे विद्यापीठाचा अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि प्रसाद, त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. मला वाटतं आपण आजच्या आपल्या प्रश्नमालिकेला सुरुवात करूया. नक्की. तू म्हणालास त्याप्रमाणे आपण एकेरीत सुरुवात करतोय. अगदी अगदी. आता जेव्हा आपला पुस्तकाचा विषय झाला पहिल्यांदा, म्हणजे आता मला एक खेदपूर्वक मला मान्य कबूल करावं असं वाटतं की कन्हैयालाल मुंशी या त्यांच्या नावापलीकडे किंवा कोणीतरी एक असे अमुक महापुरुष होते बाबा, ह्याच्या पलीकडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला काहीही माहीत नव्हतं. तर मला असं विचारायचं आहे की अशा अननोन किंवा फॉरगॉटन म्हणूया हिरो आपण म्हणू त्यांना, तर अशा मुंशीजींवर पुस्तक लिहायचं तू कसं काय ठरवलं? प्रामाणिकपणे कबूल करतो की पुस्तक लिहिण्या अगोदर मला कन्हैयालाल मुंशी या व्यक्तीविषयी 2च फक्त वाक्य माहिती होती. ते म्हणजे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी एक सोमनाथावरती पुस्तक लिहिले. या 2 वाक्यांव्यतिरिक्त मला काहीही माहिती नव्हतं. पण झालं असं की ज्यांनी हिंदू हितासाठी खूप काम केलेलं असतं पण कदाचित त्या ह्या चौकटीत थेट आपण त्यांना हिंदुत्ववादी म्हणून ओळखत नाही, तर अशांवरती काही लिखाण करता येईल का असा एक विचार सुरू होता. पुण्यामध्ये भारतीय विचार साधना ही जी प्रकाशन संस्था आहे, तर त्याच्या संपादिका आहेत विभावरी बिडवे. तर त्यांच्याकडून असं एक मला प्रस्ताव आला की भारतीय विचार साधना असं एक प्रकल्प करायचं म्हणते की ज्यामध्ये एक अभ्यासवृत्ती असेल आणि त्या अंतर्गत एक संशोधन व्हावं आणि एक नवीन काही दस्तावेज त्याच्यातून निर्माण व्हावेत किंवा एक प्रकारचं चांगलं संकलन व्हावं
तर त्याच्यामध्ये काही अशा व्यक्ती घेता येतील का, तर मग त्याच्यामध्ये काही नावं चर्चेमध्ये पुढे आली होती. तर मी म्हटलं त्यावेळेस मी पूर्ण ह्याच्यासाठी म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं की असं काहीतरी लिहावं. तर त्यांनी मला विचारलं, काही नावं दिली, त्याच्यामध्ये एक नाव कन्हैयालाल मुंशींचं होतं. आपण कोणीही करेल ते आपण सगळ्यात पहिले करतो ते म्हणजे इंटरनेटवर शोधणे. तर त्या बाबतीत एक चांगलं झालं की मला पहिली पायरी चढायला काही कष्ट करायला लागले नाहीत. सुदैवाने त्यांच्यावर लिहिलेले लेख वगैरे आणि त्यांची पुस्तकं ही इंटरनेटवरती बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पहिलं काम माझं सोपं झालं. आणि गंमत अशी झाली की मी जेवढं ते वाचायला लागलो, म्हणजे मी ते लिहीन की नाही हे मी ठरवलं सुद्धा नव्हतं. हे वर्थ आहे का असा आपण विचार करतो की आपण एवढा वेळ इन्व्हेस्ट करावा, एवढं वर्थ आहे का. तर मी वाचायला लागल्यावर मी म्हणलं ह्याला वेळ न देणं ही आपल्याकडून खूप मोठी चूक असेल. कारण मी जे त्यांचा काय म्हणतात त्यांची जी रेंज मला जी दिसत होती तर ते पाहून मी थक्क झालो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण काय म्हणजे एक प्रकारचे प्रतिनिधीच आहोत की अशा व्यक्तींचे की ज्यांना मुंशींबद्दल काहीच माहिती नाही आहे. तर मी म्हणलं आता हे संधी आपण घालवायला नाही पाहिजे. आणि त्यात दुसरा विचार हा पण होता की एक स्वतः लिहिणं आहे थोडंसं त्याच्यात म्हणजे असतंच की आपल्या स्वतःच्याच कौतुकाचा भाग. दुसरं हे एक असतं ते म्हणजे त्यावर आपल्या भाषेत काय आहे. तर मला म्हणजे मराठीमध्ये त्यांच्यावर त्यावेळेस मला काहीही आढळलं नाही. म्हणजे त्यांनी एवढं लिहिलेलं आहे, त्यांच्यावरती लिहिलं गेलेलं आहे, त्यांची इंग्रजीत काही चरित्र आहेत, तर मला त्याच्यात म्हणजे मराठीत काही आढळलं नाही. तर मला असं वाटलं की अरे हे जर का आपण एवढी काय ना राष्ट्रीय महत्त्वाची व्यक्ती आहे आपल्या लक्षात येते, मुळात त्यांचं धर्म आणि संस्कृतीसाठी केलेलं कार्य इतकं मोठं आहे, तर ते भारताच्या काय म्हणतात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे. आपल्या संस्कृतीविषयी ज्यांना आदर आहे, प्रेम आहे, त्यांना हे कळलं पाहिजे. तर मग मराठीसाठी आपण हे का करू नये. तर त्याला म्हणजे असा माझा प्रश्न म्हणजे प्रश्न आणि त्याचंच उत्तर होतं की आपल्याला हे करायलाच पाहिजे. तर मग त्यामुळे मग तो विषय पुढे गेला. मग मला त्याच्यातून भारतीय विचार साधनातर्फे मला त्याची अभ्यासवृत्ती फेलोशिप ज्याला म्हणतो ती मिळाली. आणि मग त्याच्यातून मग मी तो अभ्यास करत गेलो. आणि तो अभ्यास करता करता मग मला मग काय त्यात पण पुन्हा अजून एक पायरी चढायला मदत झाली. ती म्हणजे त्यांनी त्यांच्यावरती 2 चांगली चरित्र उपलब्ध आहेत. एक म्हणजे भारत सरकारनेच प्रकाशित केलेलं चरित्र आहे. तर मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया ही त्यांची जी सिरीज होती की भारताचे आधुनिक भारताचे शिल्पकाराची एक सिरीज आहे. केंद्र सरकारतर्फेच ही काही पुस्तकं प्रकाशित होती. त्यात कन्हैयालाल मुंशी यांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. ते एक चांगलं चरित्र आहे. आणि भारतीय विद्याभवन या संस्थेतर्फे जी त्यांनी स्थापन केली होती त्यांच्यातर्फे 4 खंडातलं त्यांचं सगळं आढावा घेणारं एक चरित्र. तर अशी 2 चांगली मला चरित्र मिळाली. तर त्याच्यामुळे मला अजून एक किंवा 2 पायऱ्या अजून वर चढायला मदत झाली. तर तो माझ्यासाठी त्या चरित्रासाठी म्हणजे इंटरनेट ही कोणाची आजकाल मदत असतेच, पण त्याच्या पुढे त्याची काय एक प्रकारे प्रोग्रेशन कसं झालं तर मी त्यांच्या चरित्र जी उपलब्ध आहेत ही 2 त्याचा मला चांगला उपयोग झाला. ती मराठीत नव्हती ना? नाही, ती मराठीमध्ये नाही आहेत, ती सुद्धा इंग्रजीत आहे. तेच म्हणलं मी. दुर्दैव असं आहे की म्हणजे मुंशीजींची कर्मभूमीसुद्धा मुंबई आहे. पण हां, तर मूळचे ते भडोतचे होते. मुंबईमध्ये ते साधारण 1907 साली आले. 1887चा जन्म, 1907 साली मुंबईत आले. आणि 1971 म्हणजे त्यांचं निधन होईपर्यंत ते मुंबईकर होते. हां, त्याच्यामुळे त्यांचं गिरगाव आणि अंधेरी हे अगदी त्यांची काय कर्मभूमी. तसं तर त्यांना पूर्ण देशभरातच त्यांचं काम वाढलं, पण मूळ त्यांची कोर म्हणतात ते आपली मुंबई होती कर्मभूमी. तर मला ते एक वाटलं की अरे महाराष्ट्राच्या भूमीत पण यांचं सगळे कारकीर्द, तर मराठीत चरित्र तरी किमान त्यांचं असायला पाहिजे होतं. ते मराठीत मी विचारण्याचं कारण असं आहे की ते मराठीत नव्हतं. म्हणजे तू इंग्रजी किंवा हिंदी चरित्रांचा अभ्यास केलास, म्हणजे तुझं जे आहे ते अनुवाद. मी 2-3 प्रश्न एकत्र विचारतो, त्याचं तू उत्तर दे की तो अनुवाद असा तू केला आहेस का तुझं स्वतंत्र चरित्र आहे. आणि दुसरा एक थोडासा वेगळा की असं काही आहे का की त्या चरित्रात नाही आहे पण तुला तुझ्या अभ्यासात न गवसलं. बेसिकली तुझ्या चरित्रात काही वेगळं आहे का? हां, म्हणजे आता बरोबर. आता कसं आहे, जसं मी म्हटलं इंग्रजीमध्ये त्यांचं चरित्र इंग्रजीत 2 चरित्र उपलब्ध आहेत. आणि त्यांचं मूळ गुजरातीत जे चरित्राचे 3 खंड, आत्मचरित्राचे जे 3 खंड गुजरातीत, ते हिंदीमध्ये अनुवादित झालेले आहेत भारतीय विद्याभवनतर्फेच. पण मी असा विचार केला की त्याच्या 2 गोष्टी मला जाणवल्या. एक तर आत्ताच्या काळात आपण पुस्तक लिहितोय तर मी वेगळं काय करतोय, मग मी अनुवाद करू शकलो असतो. पण मी म्हणलं आजच्या काळात चरित्र लिहायचं आहे. एकतर 4 खंडांचं चरित्र हे खूप मोठं आहे, ते प्रॅक्टिकली आता शक्य नव्हतं, ही एक गोष्ट.
आणि दुसरं असं झालं की ही दोन्ही जी चरित्र आहेत ना, म्हणजे त्यांचं आत्मचरित्र तर म्हणजे त्यांनी बरंच आधी 40 साल म्हणजे त्यांचं पूर्ण असं म्हणता येणार त्यांच्या आयुष्यातल्या एका टप्प्यापर्यंतच ते, त्यानंतर त्यांनी खरं पुढे लिहायला हवं तर ते नाही लिहिलं त्यांनी. वैयक्तिक गोष्टी सांगणारं आत्मचरित्र. त्यांचं पॉलिटिकल आत्मचरित्राबद्दल मी थोड्या वेळानंतर बोलेन मी. तर त्यांनी हे आत्मचरित्र जे लिहिलं होतं तर ते एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्यांच्या सारा आयुष्य 1925 सालापर्यंतचं सांगणार होतं. तर हे सगळं म्हणजे मला ह्या सगळ्यामध्ये हा एक टप्पा झाला. आणि त्यांची जी चरित्र होती ती साधारणपणे 60च्या दशकात म्हणजे हयातीत असतानाच त्यांची 2 चरित्र प्रकाशित झाली होती इंग्रजी, मी ज्याचा उल्लेख केला. तर मी म्हटलं आज मी जर का 60 वर्षानंतर त्यांचं लिहिणार आहे तर मग नवीन काहीतरी त्याच्यामध्ये आपण भर घालणं अपेक्षित आहे. नाहीतर मग ते पुन्हा 60 वर्ष जुनंच वाचतोय असं वाचकाला वाटू नये. आणि मराठीत आणताना त्याचं व्हॅल्यू ॲडिशन काय म्हणजे मूल्यात्मक काय भर घातली. तर मला स्वतःलाही ते आवडलं नसतं की मी फक्त तशातच तसं आणतोय. तर मग मी विचार काय केला आपण ह्याच्यात कशा पद्धतीने भर घालू शकतो. तर त्याच्यामध्ये मला काही गोष्टी चांगल्या नव्याने आढळल्या. हयातीत 60च्या आसपास ती चरित्र ती लिहिलेली असल्यामुळे 50-60च्या आसपास, त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात 10-11 वर्ष होती. तर त्या टप्प्यांवरचं गोष्टी आपण कशा म्हणजे आपण समाविष्ट करू शकतो हा मी विचार केला. आणि मग त्या दृष्टीने मी जरा अजून जास्तीची शोधाशोध सुरू केली की त्या चरित्रात उल्लेख नसलेल्या अशा काही गोष्टी आहेत का. तर मग मला 2-3 एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जाणवली की त्यांची जी म्हणजे हिंदू हिताबद्दल तर त्यांची पहिल्यापासून तळमळ होतीच. त्यांच्या अनेक स्वातंत्र्यपूर्वीच्या कृतींमधून सुद्धा हिंदू हिताला त्यांनी काय म्हणतात प्राधान्य म्हणण्यास त्याचं समर्थन केलं किंवा ते पुश केलं असं दिसतं. परंतु त्यांच्या उत्तर काळामध्ये जर बघितलं ना तर त्यांची ती हिंदू हिताची हिंदुत्वाची भावना ही अधिक प्रखर झालेली दिसते. तर मला असं दिसलं की विश्व हिंदू परिषद ही संघटना आहे तर त्या संघटनेची स्थापना 1964 साली झाली होती मुंबईच्या सांदीपनी आश्रमामध्ये. स्वामी चिन्मयानंदांचा तो आश्रम आहे. तर त्यावेळेस जे 8 जण उपस्थित होते आणि ज्यांना संस्थापक मानलं जातं विश्व हिंदू परिषद, तर त्या एकपैकी एक कन्हैयालाल मुंशी होते. हे मला खूप विशेष वाटलं. आणि त्यांचा मला काही 1-2 ठिकाणी त्यांचा पूर्ण जीवनपट मिळाला होता म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत होता. तर त्याचा उल्लेखच नव्हता. तर मला असं वाटलं की एखादी व्यक्ती इंग्रजीमधला जीवनपट बुलेट पॉईंट्समध्ये वाचते वेबसाईटवरती वगैरे, तिला ही गोष्ट कशी कळेल म्हणून मी ते त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं ठरवलं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की त्यांच्या चरित्रांमध्ये काही म्हणजे उल्लेख नव्हते पण मला ते खूप प्रॉमिनंटली दिसले. उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये जी मगाशी मी उल्लेख केला की त्यांची एक प्रकारे ती पॉलिटिकल ऑटोबायोग्राफी आहे त्यांची, राजकीय आत्मचरित्र. ते म्हणजे त्यांचं पिलग्रिमेज टू फ्रीडम हे पुस्तक. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याबद्दल म्हणजे जी त्यावेळेसची साधारणपणे केंद्रस्थानी मानली जाते ती एक प्रकारचा तो चळवळ विचारधारा तो म्हणजे काँग्रेसचा प्रवास. ते स्वतः काँग्रेसचे नेते होते. तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा मला हिंदुत्ववादी चळवळीची दखल घेतलेली दिसली. हेही मला विशेष वाटलं. आणि त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळवलकर गुरुजी ह्यांच्याबद्दल त्यांनी आदरभाव व्यक्त केलेला हे मला दिसलं. किंवा विशेषतः फाळणीमध्ये जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जे फाळणीच्या वेळेस जे काम केलं होतं म्हणजे पाकिस्तानातून जे हिंदूंचे शिरकाण होत होतं त्यांना सुरक्षितपणे आणणे, लाहोरमध्ये खूप प्रचंड मोठा म्हणजे एक प्रकार त्यांनी लढा दिला तिथे आणि हिंदूंना सुरक्षित बाहेर काढायचं काम केलं अनेक. तर ह्याबद्दलच्या त्यांच्या ह्या पिलग्रिमेज टू फ्रीडम या पुस्तकामध्ये मला उल्लेख आढळले. तर मला कुतूहल चाळवलं की तसं म्हणलं तर ते रूढा अर्थाने हिंदुत्ववादी नेते जसं म्हणलं की त्या मेन चौकटीमध्ये आपल्याला परिचित नाही आहेत. मग मला ह्याच्यामुळे काही थोड्या डोक्यात चालना निर्माण झाली की ह्यांचे हिंदू संघटनांशी कसं संबंध होते ह्या थोडं आपण एक्सप्लोअर करूया का. मग माझ्या लक्षात आलं की आपण एक वेगळं याचं प्रकरण म्हणून दखल घेतली पाहिजे. तर या पुस्तकामध्ये मग मी हिंदू संघटन आणि कन्हैयालाल मुंशी म्हणजे ते थेट हिंदू संघटन म्हणून खूप कार्यरत नसतील पण त्याला पूरक असं काम त्यांनी भरपूर केलं. अनेक ठिकाणी जसं विश्व हिंदू परिषद त्यांनी स्थापना केली. त्यानंतर त्यांचं वय जे खूप जास्त होतं त्यांना भारतीय विद्यापीठाची जबाबदारी असल्यामुळे ते खूप पुढे त्याच्यात सहभाग घेऊ शकले नाहीत.
पण त्या निमित्ताने त्यांचं काही ना काही हिंदू संघटनांशी जे संबंध आलेले त्याचा एक हा परिपाक होता असं मी समजतो. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अखंड हिंदुस्थान चळवळ चालवली होती, त्यावेळेस हिंदू महासभेशी त्यांचा संपर्क आला होता काही प्रमाणात. गोळवलकर गुरुजींशी त्यांचे संबंध खूप नंतर चांगले झाले होते. दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे नेते, त्यांच्याशी त्यांचं खूप चांगले संबंध होते. आणि ते इनफॅक्ट त्यांचं जे पॉलिटिकल डायरी नावाचं ऑर्गनायझर साप्ताहिकामध्ये त्यांचं जे हे कॉलम प्रकाशित व्हायचा स्तंभ, तर त्याचं जेव्हा पुस्तक प्रकाशन झालं तर त्याला मुंशीजी उपस्थित होते, गोळवलकर गुरुजी पण त्यांच्यासोबत होते. हे मला खूप विशेष वाटलं. म्हणजे हा त्यांच्या एकतर 60 नंतरचा असल्यामुळे चरित्रात न आलेला भाग आहे आणि हा फारसा एक्सप्लोर झालेला भाग नाही आहे. त्यांचे श्यामाप्रसाद मुखर्जींची मित्रत्वाचे संबंध होते, तर मी ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आणि मग ही त्याच्यामध्ये मी भर घातली. आणि मग दुसरं मला लक्षात आलं की त्यांच्या चरित्रात काही फार छोट्या गोष्टी आहेत, तर त्या आपण काही मोठ्या करू शकतो का. तर मग त्यांनी इतिहास लेखनाचा एक त्यांनी खूप मोठा प्रकल्प करून घेतला होता. तो मी त्याच्याबद्दल त्यांच्या चरित्रामध्ये छोटे उल्लेख आहेत, तर माझ्या दृष्टीने त्यांची व्हिजन त्याच्यामध्ये दिसते, तर मी ते पूर्ण त्याच्यावरती एक प्रकरण केलं. तर अशी माझ्या पद्धतीने काही भर घातली. आणि अर्थात विस्तार वहस्त आपण सगळं लिहू शकत नाही, तरी ठरवलेल्या म्हणजे काय पुस्तकाचं एक विशिष्ट आकार डोक्यात होता, पानपृष्ठ संख्या, ते त्याच्यात बसणंच शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं. मग हळूहळू माझे पानं पण वाढत गेली आणि सुद्धा आणि संपादकांनी त्याला कधीही आक्षेप न घेता ते जवळपास 270 पानाच्या पुढे त्याचं गेलेलं आहे. तरीसुद्धा त्याच्यामध्ये न घेऊ शकलेला एक भाग मी फक्त आवर्जून सांगेन, जसं तू म्हणलास की तू काय अनिमित्ताचं आहे, ते म्हणजे मुंबईमध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस ह्या विषयात त्यांनी खूप काम केलं होतं. म्हणजे बालसुधारगृह म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा किंवा मुलांसाठीची संस्था होती त्याचे त्यांनी माझ्या अध्यक्ष, मला ते एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्यात पण ते चांगल्या म्हणजे त्यांनी जबाबदारी घेऊन काम केलं. आणि किती म्हणजे आत्ता आपण समजतोय 2000 सालानंतर खूप मुलांसाठी अवेअरनेस किंवा अशा गोष्टी खूप वाढल्यात, पण ही साधारण 40च्या अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेस त्यांनी त्या संस्थांसाठी कामं करणे, ज्युव्हेनाईल जस्टिस या विषयामध्ये, कारण त्या काळातसुद्धा आत्ता आपण आत्ताची पिढी कशी म्हणजे स्वाभाविकपणे ज्येष्ठांना वाटतं की नवीन पिढी बिघडते का काय, असं एक तर प्रत्येक पिढीचं असतं. पण आपल्याला खरोखर आता म्हणजे असं दुर्दैवाने आकर्षण अनेक काही गैरमार्गाला लागलेले असे तरुण वयातली मुलं किंवा लहान वयातली मुलं दिसतात. तर ही समस्या त्या काळी पण होती आणि ती मुंशींनी ॲड्रेस केली होती. तर तो मी दुर्दैवाने त्याच्यामध्ये हे घेऊ शकलो नाही पुस्तकाचा विस्तार पाहता. पण ज्युव्हेनाईल जस्टिस या विषयात त्यांनी 40च्या दशकाच्या म्हणजे 1930च्या शेवटी त्यावेळेस त्यांनी काम सुरू केलेलं आहे. म्हणजे 39-40मध्ये बालसुधारा शब्द पण म्हणजे तसा रूढार्थाने अस्तित्वात नसेल. त्यांच्या लक्षात येत होतं की अशा म्हणजे वाममार्गाला लागलेल्या मुलांमुळे समाजाला किती त्रास होऊ शकतो आणि मुळात त्या मुलांचं भविष्य कितीही म्हणजे अंधारात जाऊ शकतं हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या मला तो एक आता मी त्या ह्या निमित्ताने मुलाखतीच्या निमित्ताने प्रथमच सांगतोय, पण हा मी नाही चरित्रात घेऊ शकलो कारण ते वकील म्हणून ते खूप म्हणजे त्यांच्या वकिलीच्या अनुभवांवरती स्वतंत्र लिखाण अनेकांनी केलेलं आहे, तर ते मी नाही घेऊ शकलो. फार अगदी मोजकं, कारण मला त्यांचं वैचारिक आणि राजकीय घ्यायचं होतं. पण ते खूप प्रतिष्ठित वकील होते. त्यांना म्हणजे ते रिटायर म्हणजे त्यांनी जेव्हा वकिलीशी काही काळाने त्यांना संपर्क माध्यमामध्ये कमी झाला, तर त्यावेळेस त्यांना तुम्ही म्हणजे स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले तेव्हा त्यावेळेस ते जज त्यांना म्हणाले होते, अरे तू काय करतोयस, म्हणजे तू इतकं चांगलं चाललेलं तुझं आहे, तू हुशार आहेस आणि तू असं का करतोयस. तर त्यांना त्याच्यात खूप मान होता. त्यावरती मी जास्त नाही प्रकाश टाकू शकलो, पण या निमित्ताने थोडं सांगावं असं वाटलं. नक्कीच. नाही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तू कव्हर केल्यास, काही कव्हर करू शकला नाही, त्यात तू पोचवतोयस. हे पण म्हणजे जे पुढे कदाचित कोणाची इच्छा असेल ते या गोष्टी लिहू शकतील. हे बरोबर बोललास तू. ॲक्च्युली माझ्या प्रस्तावनेच म्हणजे माझं जे मनोगत त्यात पण मी लिहिलेलं आहे की हे माझं चरित्र परिपूर्ण आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते नाही का आपण स्क्रॅचिंग द सरफेस म्हणतो इंग्रजीमध्ये, तर तितपतच असं माझं म्हणणं आहे. तर माझ्या पुस्तकाचा वापर करून आता ह्या निमित्ताने जरा जे बघणारे असतील आपले ही मुलाखत पॉडकास्ट बघणारे जे असतील तर त्यांनासुद्धा मी अशी काय एक प्रकारे आवाहन करेन की कन्हैयालाल मुंशी या विषयात अभ्यास करण्यासारखं खूप आहे. तर त्याला एक प्रकारचा म्हणजे जसं मी आधीच्या चरित्रांवरती एक फाउंडेशन स्टोन म्हणजे एक पायाचा दगड म्हणून मी वर गेलो, तसं अजून पुढे जाण्यासाठी माझ्या पुस्तकाचा जर काही एक पायरी म्हणून जरी उपयोग झाला तरी मला आनंद होईल. इनफॅक्ट असं व्हावं अशी माझी इच्छा आहे.
मोठं उत्तम चरित्र त्यांच्यावरती येऊ शकतं. तर ह्या निमित्ताने मी असं एक आवाहन करतो. म्हणजे नक्कीच जे आपले रसिक प्रेक्षक इच्छुक आहेत त्यांनी या आव्हानावर नक्की विचार करावा. सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी हे असं किती भारदस्त नाव आहे आणि ॲट द सेम टाईम ते असं टंग ट्विस्टर आहे. म्हणजे असं किती अवघड नाव आहे. पण जोक्सपाठ हे जाऊ दे, पण मला अजूनही आठवते की तुझी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या किंवा पूर्वी तुझी अशी एक पोस्ट होती की हे शीर्षक तुला कसं सुचलं किंवा तू कसं शॉर्टली तू त्या तिथपर्यंत कसा पोचलास त्याचा तो एक प्रवास लिहिलेलास. पुस्तकाचा प्रवास असतो, पुस्तकाच्या म्हणजे कसा झाला प्रवास, माझ्या आठवणी, माझा अनुभव, पुस्तकाच्या शीर्षकाचा प्रवास असं मी पहिल्यांदा बघितलं आणि तो मला फार रोचक वाटला. म्हणजे मी उगाच आपलं म्हणायचं म्हणून नाही म्हणते. आणि माझी इच्छा अशी आहे की ती पुस्तकाच्या शीर्षकाचा पण एक प्रवास असतो. शीर्षक निवडण्यासाठी एवढा विचार केला जातो. जर का शीर्षकावर एवढा विचार होत असेल तर पुस्तकामध्ये किती विचार केला जात असेल पुस्तक लिहिण्यामागे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. म्हणून मला असं वाटतं की तो प्रवास तू सांगावा शीर्षका निवडण्यामागचा. माझा त्या थोडं पुस्तक वरती लिहिल्यामुळे ना माझा जरा अतिचिकित्सक झाला आहे स्वभाव. त्याच्यामुळे मला ते म्हणजे शीर्षक म्हणा किंवा पुस्तक कसं हाताळताना कसं वाटतं, शीर्षक काय आहे, असं मुखपृष्ठ काय, या गोष्टींवरती माझं जरा असतं लक्ष. तर ह्या बाबतीत कसं झालं, शीर्षक आकर्षक असेल तर लोक ॲट्रॅक्ट होतात, हा तर आहेच. म्हणजे तर आता ह्याच्यात पण ॲट्रॅक्टिव्ह द्यावं का साधं काहीतरी चरित्र म्हणजे फक्त नाव द्यावं त्यांचं, तर ह्याच्याबद्दल बरेच विचार चालू होते. तर एक धोका असा होता की मी आत्ताचं जे शीर्षक दिलेलं आहे ते दिलं तर लोक म्हणजे जे काय म्हणतात त्यांना बऱ्याचदा ते पहिलं इम्प्रेशन असतं त्याच्यावरून काहीतरी खूप कठीण असं जड आहे असं वाटून ते थोडं दुरावण्याची शक्यता होती. हा एक थोडं याच्यामधला धोका होता. झालं असं की हे शीर्षकापर्यंत मी का आलो, तर पुस्तक वाचत असताना पुस्तक संपताच माझ्या डोक्यात विचार चालू होता की आपण कसं शीर्षकामधून त्यांचं कार्य कसं काय येऊ शकतं. तर ना मला त्यांच्यावरती त्यांच्या लिखाणात सुद्धा रेनेसान्स हा उल्लेख दिसला. हां, तर त्यांच्यावरती जे पुस्तक आहे त्यांच्या 75 निमित्त एक मुंशी एट 75 म्हणण्याचं एक पुस्तक आलं होतं, के मुंशी एट 75. त्यात सुद्धा त्यांच्यावरती जे लेख होते तर आवर्जून त्यांना रेनेसान्स मॅन असं म्हटलेलं आहे. अच्छा, म्हणजे युरोपातला आपण जो हां, म्हणजे युरोपच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला कसं ते एक नवीन कला साहित्य संगीतात एक नवीन वारं व्हायला लागलं वगैरे, मग पुढे फ्रेंच राज्यक्रांती, हे सगळं त्याला पार्श्वभूमी आहेच. तर तसं त्यांना भारताच्या बाबतीत कल्चरल रेनेसान्स ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे तर मुंशींचा, असं त्यांच्यावरती त्यांचे उल्लेख आढळले. तर मलाही त्यांच्या सूत्र पुस्तकाचं हे कुठेतरी यावं हे माझ्या डोक्यात होतं. फक्त तर रेनेसान्सचं काय चांगलं काय म्हणजे उत्तम त्याला छटा आहेत. म्हणजे पुनरुज्जीवनवाद काही जण म्हणू शकतात, रिवायवलिझमकडे जवळ जाणारा किंवा असं पुनरुत्थान पुनरुज्जीवन. मग हे करता करता मला पुनर्जागरण ही शेड एकदम परफेक्ट वाटली. कारण ना त्यांच्या लिखाणात स्वतःच्या सुद्धा ना ते पुनर्जागरणाच्या संदर्भात म्हणजे रेनेसान्सबद्दल बोललेले आहेत. म्हणजे त्यांच्यावरती बंकिमचंद्रांच्या साहित्याचा प्रभाव होता. बंकिमचंद्रांना आपण म्हणतो आधुनिक काळामध्ये त्यांचं जे राष्ट्रवादी भावना ज्या सगळ्या म्हणजे परिपोष केला किंवा त्याला खूप मदत झाली ते म्हणजे त्यांचं वंदे मातरम हे गीत आणि आनंदमठी कादंबरी. तर त्यामुळे एक राष्ट्रवादाचे आधुनिक काळातले ते त्यांनी उद्गाते असं त्यांना म्हटलं जातं. तर मुंशीजींच्या लिखाणात सुद्धा त्यांनी असं म्हणजे अगदी नम्रपणे मान्य केलेलं की मी हे जे काम करतो हे काही खूप असं मी फार वेगळं काम करत नाही, हे यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे काम आधी केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचा तो काय म्हणतात पुनर्जागरण रेनेसान्सचा जो वारसा आहे तो मी फक्त पुढे चालू ठेवतो आहे. तर मग पुनर्जागरण हा शब्द तर निश्चित झाला, सांस्कृतिक पुनर्जागरण. तर आता त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणा प्रणेते म्हणावं का काय म्हणा. प्रणेते म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की सुरुवात करणारे, पण पुन्हा तेच झालं की ते म्हणाले मी हे सगळं पुढे नेतो आहे. जसं साहित्य क्षेत्रामध्ये बंकिमचंद्रांना त्यांनी श्रेय दिलं तसं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये 4 जणांना याचं श्रेय दिलं होतं की रेनेसान्स भारतीय कोणी केला आहे कल्चरल रेनेसान्स. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, त्याच्यानंतर योगी अरविंद आणि महात्मा गांधी हे म्हणजे एक प्रकार त्यांच्या मते असे आपल्या संस्कृतीचं जे एक पुन्हा सशक्तपणे प्रकटीकरण जाणीवा जागृत होणे हे जे आत्ताच्या काळामध्ये जे साधारणपणे 19व्या शतकापासून उत्तरार्धात सुरू झालं याचे 4 महत्त्वाचे खांब होते अशी साधारणपणे त्यांची भावना होती.
तर पुन्हा पुन्हा तो रेनेसान्सचा शब्द तिथे पण येतो. तर मग मी म्हणलं की आता ह्या गोष्टी याच्यामध्ये आपण कशा घेऊ शकतो. तर ते पुन्हा ती मी परंपरा पुढे नेतोय, मी प्रणेता नाही थोडक्यात, असं त्यांचा एक ध्वनी तोडणारा अर्थ होता. तर मला शोधता शोधता काय अध्वर्यू हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो पण त्याचा अर्थ माहिती नसतो. थोडी शोधाशोध केल्यानंतर कळलं की यज्ञामध्ये जो काय म्हणतात समिधा टाकतो, त्याचा खरा म्हणजे तो यज्ञाच्या सगळ्या त्या शास्त्रामध्ये त्याचा खूप अजून यजुर्वेदी याच्यामधला 4 वेदांचे 4 हे असतात त्या काय प्रतिनिधी, त्याच्यातले यजुर्वेद असं त्याचा बराच अर्थ आहे. पण सर्वसाधारण आपण अर्थ घ्यायचा असा की यज्ञात समिधा टाकणारा किंवा यज्ञ पुढे नेणारा. तर मला हा एकदम परफेक्ट वाटला की त्यांनी जो एक सांस्कृतिक यज्ञ जो आधीपासून सुरू झाला होता तो यज्ञ त्यांनी त्यांच्या प्रकारे त्यांच्या परीने चालू ठेवला आहे. आणि नुसतं चालू नाही तर त्याला ते काय त्याच्यामध्ये समिधा टाकून तो प्रज्वलित अधिक कसा होईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष. म्हणून मी थोडं काय म्हणतात एक सगळ्या शब्दांमध्येच त्याचे ते जोड शब्द आहेत त्यामुळे म्हणतो असं तर थोडा टंग ट्विस्टरचा भाग आहे, तो थोडा धोका होता. पण आम्ही आमच्या संपादकांशी चर्चा केल्यानंतर त्याही म्हणलं की हेच परफेक्ट वाटतंय म्हणून हे नाव पुढे ठेवलं. आणि तुला अपेक्षित अर्थ पोहोचवणारे हेच शब्द असतील तर ते तसंच झालं. अर्थ जर पोहोचतोय तर मग आपण तडजोड फक्त लोकप्रियतेसाठी करावी का, तर नाही असा निर्णय झाला त्याच्यामध्ये. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुझ्या पुस्तकाचं मी जेव्हा म्हणजे वाचत होतो त्याच्यात एक साधारणतः सगळीकडे असं असतं की कार्यक्षेत्र, जीवनप्रवास वगैरे वगैरे, तू 2च भागांमध्ये त्याची विभागणी केली आहेस. एक राजकीय क्षेत्र किंवा राजकारणी असे मुंशी आणि राजकारणापलीकडचे मुंशीची. तर म्हणजे हे असं निवडून 2 भाग करण्यामागे काय विशेष हेतू? त्यांचं कसं आहे, त्यांचा एक केंद्रस्थानी असं म्हणता येईल की म्हणजे खूप त्यांचं जसं ते मी उल्लेख केला मागे पिलग्रिमेज टू फ्रीडम वगैरे वाचलं की कळतं की राजकारणाशी संबंध हा त्यांचा एक खूप महत्त्वाचा म्हणजे मुख्य प्रभाव होता असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या एकूण जीवनामधला. तर पण त्यांच्या बाबतीत कसं आहे की ते इतके पैलू होते, म्हणजे ते साहित्यिक होते, त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काय कायदेतज्ञ तर होतेच, म्हणजे नुसतं वकिलीत म्हणून नाही, त्यांचं एकूण संविधान या विषयात सुद्धा ते म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा जे काही भारतामध्ये जे काही काय घटना ब्रिटिशांच्या माध्यमातून काही थोड्याफार प्रमाणात जे होत्या त्याचा त्यांचा अभ्यास होता. साहित्यिक, राजकारणी, त्याच्यानंतर त्यांचं सांस्कृतिक म्हणजे शिक्षण क्षेत्र, सांस्कृतिक प्रभाव किंवा सांस्कृतिकदृष्ट्या उत्थान कसं करू शकतो तर त्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. त्यामुळे ते स्वतः शिक्षण तज्ज्ञ होते. तर खूप त्यांनी त्या काळात त्याचे निबंध वगैरे त्याच्यावरती लिहिलेले आहेत, भाषणं दिलेली आहेत. तर त्याच्यानंतर त्यांनी राजकीय तर मुख्य प्रवाहामध्ये ते राहिलेच. तर हे सगळं बघताना ना मला असं जाणवलं की हे एकाच वेळेस त्यांची अनेक कामं चाललेली होती. तर ते योग्य पद्धतीने म्हणजे जर का एकाच काळामध्ये समांतर कामं चाललेली हे कॅप्चर करणं थोडं अवघड जाईल. तर मी काय केलं, राजकीय प्रवाह त्यांचा प्रमुख आणि आधी तो पण चांगला असा प्रभावी आहे म्हणजे, तर तो प्रवाह आपण पूर्ण मांडूया. आणि मग त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्दीचा आपोआप एक भाग झाला. आणि ते त्याच्यामध्ये त्यांचं बालपणापासून ते पुढे राजकीय कारकीर्द, त्यांचे पक्ष कुठल्या पक्षात होते, कुठली पक्ष सोडले, हे सगळ्या गोष्टी आहेतच. आणि त्याशिवाय मग मी काय केलं तर राजकारणापलीकडचे मुंशीजी म्हणजे जसं म्हटलं साहित्यिक आहेत. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्र म्हणजे त्यांनी भारतीय विद्याभवनसारखी अतिशय मोठी शिक्षण संस्था म्हणजे त्यांची जी व्हिजन आहे ती खूप शिक्षण हाच हेतू म्हणजे आता नवीन आपण काय म्हणतात शिक्षण NEP ज्याला म्हणतो आपण एज्युकेशन पॉलिसी नवीन आलेली आहे. तर आपल्या सांस्कृतिक कसं लोकांपर्यंत मूल्य पोचवली जातील हे शिक्षणातनं करायचं म्हणून त्यांनी 1939 साली भारतीय विद्याभवनची स्थापना केली होती. मग त्यांचं तो प्रवासाबद्दल मी लिहिलं. साहित्यिक म्हणून त्यांचं काम तर प्रचंडच मोठं होतं, त्याच्यावरती मी लिहिलं. मग हिंदू संघटन हा भाग त्यांचा राजकीय भाग पण आला आणि त्यांचा तो सांस्कृतिक प्रेरणा देणारा पण भाग होता. म्हणून मी त्यांचं हिंदू संघटनाबद्दलचे त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे संबंध ह्यावरती मी प्रकरण हे त्या ह्याच्यामध्ये लिहिलं. राजकारणापलीकडचे म्हणजे संस्कृत कन्हैयालाल मुंशी संस्कृतचे म्हणजे काय इंग्रजी त्याला म्हणतो ही वॉज ॲडव्होकेटिंग संस्कृत, प्रोपॅगेटिंग संस्कृत. तर त्यासाठी त्यांनी संस्कृत विश्व परिषद नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. त्यांची वार्षिक अधिवेशनं व्हायची, भारताबाहेर त्याचं काम वाढलं होतं. तर संस्कृत म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आपल्या काय म्हणतात सर्वत्र ज्या भाषेचा भारतभरामध्ये जी भाषेतले शब्द गेलेले आहेत किंवा ज्याच्यातून संस्कार पोचलेले आहेत
ही भाषा आहे. त्यामुळे संस्कृतला त्यांचा खूप खूप मोठं काम आहे त्यांचं संस्कृतच्या बाबतीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाणार आहेत आणि त्यांनी राजकीय पक्षांच्या चौकटीच्याही पलीकडे जाणार आहेत. म्हणून मी याचे 2 वेगळे भाग केले. आता थोडं पुढे, आता म्हणजे आपण जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्य मिळाच्या आसपास साधारणतः असं एक म्हटलं जातं की त्या काळातल्या नेत्यांचे गांधीजींशी कसे संबंध होते, त्याप्रमाणे देशाचं किंवा त्या नेत्याचं भविष्य थोडंफार घडतं बदलतं. आता उदाहरणार्थ गांधी नेहरू संबंध आपल्याला माहिती आहे, किंवा गांधी आणि सुभाषबाबूंचे संबंध. तर मला असं विचारायचं होतं की तू असा उल्लेख पण आहे आणि तू म्हणालास पण की ते गांधींच्या निकट होते, तर त्यांचे आणि गांधीजींचे संबंध कसे होते, म्हणजे पहिल्यापासून त्यांच्या एक पूर्ण कार्यकालात साधारण त्याच्यावर प्रकाश टाकशील? हो, आता मुंशीजींचे अभ्यास करताना मला खूप स्ट्रॉंग त्यांच्या एक तो खूप धागा आहे अतिशय, तो म्हणजे खूप त्याचं तीव्र शब्द हे चुकीचं राहील पण त्याचा खूप मोठा प्रभाव आहे. तो जो धागा आहे ना त्यांच्या आयुष्यातला, तर तो खूप म्हणजे गांधीवाद, गांधींचे विचार, गांधींचं व्यक्तिमत्व हा खूप मोठा प्रभाव आहे त्यांच्यावरती. त्यांच्या बाबतीत असे गांधी म्हणजे महात्मा गांधींचं त्यांना झालेलं सुरुवातीचं दर्शन, ते गांधीजींच्या अनुयायी होणे असा एक टप्पा फार इंटरेस्टिंग येतो. म्हणजे सुरुवातीला गांधीजी आले तेव्हा त्यांना वाटत होतं की हा काहीतरी विशेष माणूस आहे, पण ते गांधीजींचा जो एक हे होता, काय म्हणतात त्याला, तो थोडा म्हणजे सनदशीर नक्कीच नव्हता. हां, कारण ते सत्याग्रह वगैरे करायचे इंग्रजांना, म्हणजे हा जो भाग होता की आम्ही ऐकणार नाही, पण आम्ही हिंसा पण, म्हणजे थोडक्यात तो हिंसेच्या बाजूला म्हणजे सनदशीर पण नव्हता, पण अगदी सगळं तोडून टाकणारा पण नव्हता. हा एक वेगळा विचार त्या काळामध्ये तो लोकांना खूप विशेष वाटत होता. तर ह्यांना काय म्हणजे मुंशीजींचं मत काय होतं की हा विशेष आहे काहीतरी, पण ते त्यावेळेस सनदशीर म्हणजे खरं तर ते जहालांच्या गटातनं आलेले होते, पण तरीसुद्धा ना त्यांच्यामध्ये तो खूप सुरुवातीपासून एक संविधानवादी सनदशीर माणूस हा त्यांच्याकडे त्यांचा तो एक प्रकारचा त्यांचा तो आत्मा म्हणायला हरकत नाही, ते पहिल्यापासून त्यांच्यात ते दिसतात त्यांचे गुणधर्म. तर त्यामुळे त्यांना असं वाटायचं की हा उपाय काही म्हणजे ॲजिटेशन्स वगैरे त्याला म्हणतात, तो काही उपयोगाचा नाही, त्याच्यापेक्षा आपण सरकारी माध्यमातून काम करू शकतो. ते स्वतः मुंबई विद्यापीठाचे काय अधिसभा सिनेटवरचे सदस्य होते. नंतर ते 1927 साली ते मुंबई प्रांत म्हणजे मुंबई विधानसभा म्हणा किंवा मुंबई प्रांतिक कायदे मंडळामध्ये ते निवडून गेले होते. त्यामुळे राजकीय त्यांचा एक प्रवास चालू झाला होता. आणि त्या दरम्यानच त्यांच्या कारकिर्दीमध्ये बारडोलीचा सत्याग्रह जो वल्लभभाई पटेलांनी तो त्याचं नेतृत्व केलं होतं आणि त्याची प्रेरणा पूर्ण महात्मा गांधींची होती. तर ते करत असताना पण त्यांना कळत होतं की ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे, पण त्यांना ते किती काळ तुम्ही सत्याग्रह करणार, त्यापेक्षा कायदेशीर माध्यमातून आपण काही चांगलं काम करता येईल का, मग तिथल्या बारडोली सत्याग्रहातल्या ज्या शेतकऱ्यांचं काही समाधान करता येईल का, त्यांचा जो शेतसाऱ्याबद्दल ऑब्जेक्शन्स होती त्याबद्दल आपण काही सर्वे करून काही रिपोर्ट देऊ शकतो, अशा पद्धतीने त्यांचा तो हे होता. त्यामुळे पण झालं काय की इंग्रज सरकार हे याच्या पलीकडेच होतं, म्हणजे त्यांना ह्या गोष्टी लोकांचं म्हणजे कुठून तरी शोषण करणे हाच त्यांचं ते सूत्र होतं, आपल्याला माहितीच आहे. बरोबर. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि तो फार एक मोठा लढा उभा राहिला. तर मुंशीजी त्यांनी खूप प्रभावित झाले. गंमत अशी होती की त्यावेळेस ते ऑफिशियली काँग्रेसमध्ये नव्हते, तर त्यांनी एक मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ते मुंबईच्या प्रांतिक कायदेमंडळ होते. त्यांनी होम रूल लीगमध्ये साधारणपणे 15 ते 20 साली त्यांनी खूप ॲक्टिव्हली भाग घेतला होता. पण गांधीजी आल्यानंतर काँग्रेसचा चेहरामोहरा बदलला. ती एक प्रकारे एक नाही का उच्चभ्रू एलिटिस्ट असे जे काय स्वरूप होतं ते त्यांनी खूप असं म्हणजे धोतर मुंडासे पागोटेवाले अशी माणसं दिसायला लागली. त्याच्यानंतर तो मी जसं म्हटलं की तो सनदशीर नाही आणि तो जहाल पण नाही असा एक वेगळा मार्ग. तर त्याला एक मुंशीजी जसं काही फार कन्व्हिन्स नव्हते, म्हणून त्यांनी 21 साली काँग्रेस सोडली होती. मुंबईचं जे होम रूल लीगची जी संघटना होती त्याचे ते हे होते, त्याचे ते पदाधिकारी होते, ते सोडली आणि काँग्रेस सोडली त्यांनी. आणि मधल्या काळामध्ये ते थेट राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. मग बारडोलीच्या सत्याग्रहानंतर त्यांना खूप गांधीजींविषयी खूप विशेष हे वाटलं. त्या वाटाघाटींमध्ये सरदार पटेलांचं ते तेव्हा त्यांना सरदार म्हटलं जायचं नव्हतं, वल्लभभाई म्हटलं जायचं. तर त्या नेतृत्व सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांना सरदार ही उपाधी मिळाली. तर त्यावेळेस ते गांधीजींची कार्यपद्धती वगैरे बघत होते. मग त्यांना एक खूप भारले पण आलं आणि मग त्यांना त्या काळात जी सार्वत्रिक भावना होती की हा कोणतरी खूप महान आत्मा आहे, हे जसं खूप मोठा जो प्रभाव होता ते तशीच त्यांची भावना होती की आपल्या म्हणजे त्यांच्या लिखाणात असे साधारण सूर पण आहे की आपल्या भल्यासाठी आलेला हा माणूस आहे वगैरे असे त्यांचं एवढं होतं.
पण विशेष काय वाटतं मला, आणि त्यांच्याबद्दलचा आदरभाव हा शेवटपर्यंत तितकाच राहिला. पण गंमत आहे की गांधीजींबद्दल आदर ठेवूनसुद्धा गांधीजींना विरोध करायचं काम हे त्यांनी केलं, हे मला खूप विशेष वाटतं. हे विरोध अनेकांकडून झाले. सुभाषबाबूंचं तर प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. काही काळाने ही माणसं म्हणजे बाहेर पडली गेल्याची उदाहरणं ज्यांनी विरोध केला. मुन्शीजींची गंमत होतं आणि त्यांची नातं आहे ना, हे असं मला असं नातं अगोदर दिसलं नव्हतं की एकाच वेळेस त्यांना आदर पण होता, पण तुमच्या मार्गात मला म्हणजे आता जेव्हा मुस्लिम लीगनी दंगली सुरू केल्या 1940 साली दंगली सुरू केल्या, तेव्हा अहमदाबादमध्ये खूप मोठी दंगल झाल्यानंतर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं पत्र लिहिलं गांधीजींना की आमच्यावर हल्ले होतात, आम्ही काय करू. गांधीजींनी सांगितलं प्रतिकार म्हणजे हिंसा, तुम्ही काय करायची नाही. तर ते प्रकाशित झालं होतं पेपरमध्ये. तर मुन्शीजी ते वाचून अतिशय अस्वस्थ झाले. तर ते म्हणाले हिंदू म्हणून मला प्रतिकार करायचा अधिकार असलाच पाहिजे. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यामुळे गांधीजींचे ते मतभेद झाले. तर गांधीजींना ते म्हणले असं कसं होऊ शकतं, तर प्रतिकार करणार नाही. तर गांधीजी म्हणाले तुला तुझं जे सत्य वाटतंय त्याचा त्यांची ती एक शैली होती, तू तुझ्या सत्याचा काय स्वीकार आणि त्याचा मागोवा घ्यायला तू मोकळा आहेस, पण तू काँग्रेसमध्ये राहून हे करू शकत नाहीस. मग त्यांनी काय केलं, 41 साली काँग्रेस सोडली आणि मग त्यांनी पूर्ण अखंड हिंदुस्थान चळवळ, आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे हे आपल्याला अखंड हिंदुस्थान म्हटल्यावर त्यांचेच नाव जोड, पण मुन्शीजींनी पण अखंड हिंदुस्थान चळवळ चालवली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी देशभरामध्ये दौरे केले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी काय म्हणतात हिंदुत्ववादी नेत्यांच्या ते काही जवळ गेले होते. मग मला त्यांनी हिंदू महासभेच्या सभेमध्ये त्यांनी बोलले होते. ह्याच्यामध्ये मला म्हणजे काय मी खूप मोठा काही शोधण्याला त्यांनी त्यांच्याच प्रकाशित केलं अखंड हिंदुस्थान नावाचं पुस्तक आहे. त्यात चक्क मला पुण्यामध्ये 1941 साली विजयादशमीचा जो उत्सव असतो संघाचा, त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केलेलं आहे आणि त्यांचं ते भाषण जर वाचलं आज तर ते इतकं खरमरीत आणि इतकं थेट आहे, हिंदूंना आवाहन करणारं, आव्हान देणारं, एक प्रख्यात हिंदूंसमोरचे आव्हानं सांगणारं इतकं खरमरीत येते की आपल्याला वाटतच नाही की हा असा काँग्रेसच्या मुशीत घडलेला माणूस आहे. पण आता पुन्हा तीच गंमत, हे त्यांनी गांधीजींना सांगून केलं होतं आणि ह्या काळामध्ये सुद्धा गांधीजींचा त्यांचा पत्रव्यवहार होता. त्यांना काही अस्वस्थ वाटलं, काही कारणाने त्यांच्याबद्दल पूर्ण विश्वास इतरांमध्ये निर्माण होऊ शकला नाही, कारण ते मूळचे काँग्रेसचे ते माहिती होतं. मुस्लिमांचा त्यांना विरोध व्हायला सुरुवात झाली, कारण त्या काळात अखंड हिंदुस्थान म्हणणं म्हणजे मुस्लिम विरोध असं काहीतरी विचित्र काहीतरी विचार आले होते. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांना काहीतरी विचित्र पर्याय द्यायला सुरुवात केली की अखंड हिंदुस्थान म्हणजे संस्कृत शब्द नको म्हणा, आहे तो नका घेऊ, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याबद्दल वेगळीच प्रतिमा निर्माण होतीये, तुम्ही काहीतरी वेगळा शब्द वापरा, म्हणजे अशा काही याच्यात मुस्लिम नेत्यांचे त्यांना विरोध झाले होते. त्यामुळे पण त्यांच्या ह्याच्यामध्ये तरीसुद्धा त्यांनी मुसलमानांनाही सहभागी करण्याचा प्रयत्न केला अखंड हिंदुस्थान चळवळीत आणि त्यांना काही माफक प्रमाणात काही यश पण मिळालं होतं. हे सगळं गांधीजींच्या आशीर्वादाने झालं. पण 45 सालापर्यंत परिस्थिती बऱ्यापैकी बदलली होती. 4 वर्ष त्यांनी जवळपास हे काम केलं होतं, पण जवळपास ते आज ना उद्या बहुतेक म्हणजे आशा तर होती की भारताचे तुकडे पडणार नाहीत, पण ती प्रत्यक्षात प्रवास वेगळ्या दिशेने चालू होता. त्यात गांधीजींना वाटाघाटी वगैरे सगळ्या त्या आपल्याला माहिती आहेत, नकोशा दिशेने चालल्या होत्या. मग कदाचित त्यांना त्या काळामध्ये सुद्धा सरदार पटेलांना माहिती होतं की ह्या माणसाचं महत्त्व काय आहे, गांधीजींना पण माहिती होतं. मग जेव्हा नवीन देशाच्या घटनेची निर्मितीला साधारण 45च्या आसपास हालचाली सुरू झाल्या होत्या, स्वातंत्र्य तसं तारीख माहिती नव्हती पण अंदाज यायला लागले होते, तर त्यावेळेस ती तयारी चालू झाली होती. मग सरदार पटेलांना वाटलं की एवढा कायद्याचा तज्ज्ञ माणूस आपल्याला काँग्रेसमध्ये पाहिजे, आणि काँग्रेस सोडली होती. ते त्यांनी म्हणाले मुन्शीजींना त्यांचे खूप चांगले संबंध होते, ते म्हणजे एक प्रकारचे गुरु शिष्य म्हणा इतकं खूप चांगले संबंध होते. तर मुन्शीजी म्हणाले गांधीजींनी मला बाहेर जायला सांगितलं, त्यांनी सांगितलं तर मी येणार. तर अशी म्हणजे गंमत होती. मग गांधीजींना माहिती होतं त्यांचं महत्त्व, मग गांधीजींनी त्यांना सांगितलं, ते काँग्रेसमध्ये परत आले. आणि मग असं वाटतं की प्रॅक्टिकली त्यांनी ते स्वीकारलं असावं, कारण त्यांच्या पुढच्या एका चक्रवर्ती राजगोपालाचारी ह्यांच्यावरच्या एका लेखात त्यांनी लिहिलं, त्यांची एक राजाची फॉर्म्युला नावाचा एक 42 साली त्याचा प्रस्ताव होता की त्यावेळेस ते काय म्हणतात कायम चर्चेचा विषय असायचा की स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य मिळवायचं का अखंड देश अखंड ठेवायचा, हा थोडा आयदर और दुर्दैवाने प्रकार झाला होता. राजांनी 42 सालीच एक हे केलं होतं की मुस्लिम लीगचे जर का आम्हाला स्वातंत्र्याला सहभाग द्यायला तयार असतील तर त्यांना हवं तर आपण पूर्ण करू शकतो. हे 42 सालचाच त्यांचा प्लॅन होता. तर त्यावेळेस मुन्शीजींनी त्याच्यावरती टीका केली होती. पण पुढच्या एका लेखात लिहितात की
एक प्रकारे राजाचे द्रष्टे होते म्हणा, किंवा त्यांनी पुढची काळाची पावलं ओळखली. कदाचित ह्यांनी ती प्रत्येकाला आपण वेगवेगळे काय विचाराचे प्रवाह असतात, कधी कोण कशावर काय कन्क्लुजन देईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे 45-46 त्यांना ती आणि नवीन घटनेत आपण सहभाग देऊ शकतो राज्यघटनेमध्ये, संविधानात. हा एक प्रकारचा त्यांच्यासाठी इंटेलेक्च्युअली ते खूप म्हणजे भूक असते ती एक. तर त्यासाठी सुद्धा त्यांना ती बौद्धिक भूक असते, तर ती त्यांना खुणावत असणार नक्कीच. मग त्यामुळे ते पुन्हा गांधीजींच्याच सांगण्याने परत हे आले. आणि त्यानंतर त्यांचा गांधीजींविषयीचा काय म्हणजे त्यांनी जी मासिकं संपादित केली त्याच्यात सुद्धा आजपर्यंत ते प्रकाशित होणार आहे. भवंश जर्नल नाव आहे त्याचं. गांधीजींविषयी त्याच्यावरती नियमित अंक निघतात. म्हणजे तो खूपच त्यांना मानायचं ते. हा मला एक विशेष कॉम्बिनेशन की गांधीजींचे असून म्हणजे असं काही कारणाने असे झालेत विचार की हिंदुत्व गांधीजी हे आपण समजतो तितके वेगळे नाहीत. गांधीजींचे अनेक गुण हे हिंदुत्व मूळ विचार जो आहे धर्मसंस्कृती त्याला खूप पूरक आहेत. पण आपला थेट राजकीय अभिव्यक्ती म्हणून हे दिसत नाही असं की त्यांचं गांधीजींचं फॉलोअर आहे पण हिंदुत्वाचा पण एक आवाज आहे, हिंदू हिताचा पण, असं सहज दिसत नाही आपल्याला. तर ते मुन्शीजींमध्ये मला एक विशेष कॉम्बिनेशन. तर माझ्यासाठी त्यानिमित्ताने मुन्शीजींबरोबर गांधीजी समजून घेणे हा सुद्धा माझ्या या अभ्यासातनं माझा झालेला एक फायदा आहे वैयक्तिक. तू आता 1-2दा अखंड भारत आंदोलनाचा उल्लेख केला आणि त्याच्यावर मुन्शीजी कार्यरत होते. पण त्याचबरोबर नंतर ते म्हणजे आधी ते अखंड भारताचं हे करत होते, त्याच्यानंतर ते फाळणीला थोडा त्यांचा पाठिंबा असावा असं तुझ्या बोलण्यातनं वाटतंय. तर मला त्याच्याबद्दल थोडं अधिक जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याच्याबरोबरीने दुसरा एक जोड प्रश्न म्हणजे त्याच्याच संदर्भातला आहे म्हणून की फाळणी म्हटलं की त्याच्याबरोबरीने आपण एक हैदराबाद मुक्तीसंग्राम अर्थात त्या पाठोपाठ झालेल्या घटना नाही आहेत पण एक सूत्रसाधारण सेम आहे. तर मला त्या दोन्ही घटनांविषयी त्यांचा काय रोल होता, त्यांचा काय सहभाग होता ते जाणून घ्यायला आवडेल. फाळणीविषयी अनुकूल झाल्या म्हणण्यापेक्षा त्यांनी ते एक प्रकारे ॲक्सेप्ट केलं असेल, पण तरी मनात कुठेतरी होतेच. ते त्या फाळणीच्या दिवसांमध्ये लाहोरमध्ये ते एक खटला लढवण्यासाठी पण गेले होते. आणि त्यावेळेस मी जसं म्हटलं की त्यांनी शौर्य त्यावेळेस संघाच्या स्वयंसेवकांचं वगैरे बघितलं होतं. त्यावेळेसची त्यांची काही ते सोशल वेलफेअर नावाचं एक साप्ताहिक चालवायचं. त्यावेळेसची त्यांची संपादकीय अशीच होती तोपर्यंत, फाळणीच्या आधीच्यापर्यंत, की हे होणार नाही किंवा अशा साधारण स्वरूपाची होती की कडक आपण काहीतरी करायला पाहिजे. पण फाळणी झाल्यानंतरचं पण त्यांनी चुका काही ॲक्सेप्ट केलेल्या आहेत की आम्ही बेसावत राहिलो म्हणा, किंवा अशी आम्ही कबुली दिल्यासारखी झालेली त्यांची. त्यामुळे सगळं मिश्रण होतं, इनेव्हिटेबल पण आहे पण एक आशा. कसं होतं गांधीजी काहीतरी करतील हा सगळ्यांना विश्वास होता, सगळ्यांना म्हणजे काँग्रेसशी संबंधित आणि सामान्य जनतेत सुद्धा गांधीजी काहीतरी करून वाचवतील. त्यामुळे अगदी तो म्हणजे एकीकडे वाटत पण होतं की हे आता इनएव्हिटेबल आहे, अटळ आहे, पण काहीतरी आपलं नाही का आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला असा जो श्लोक आहे त्या आशेच्या बेडीत अडकलेला माणूस धावत असतो, तसं ते काहीतरी झालं. पण त्यामुळे त्याने ते एक प्रकारे ॲक्सेप्ट केलेलं असं ते दिसतंय. आणि तू म्हणलंस तसं त्याचं ते त्यांचं जे मूळ जे आहे की हैदराबादचा प्रश्न आणि फाळणी ह्याचं मूळ एकच आहे, मुस्लिम धर्मांधता. हां, म्हणजे आम्ही वेगळे आहोत हाच त्याच्यामध्ये. काश्मीरमध्येही त्याचंच प्रकटीकरण आहे. काश्मीर वेगळे राहण्यामध्ये म्हणजे वेगळं राहण्यामध्ये जरी राजा हरिसिंह जरी असले तरीसुद्धा त्याच्या पुढे सुद्धा एक स्वतंत्र आम्हाला पाहिजे हा जो अभिव्यक्ती आहे त्यांची, त्याच्यामध्ये तो एक अंडर करंट आहे. हैदराबाद तर उघड होतं, पाकिस्तान तर तोडून घेतलाच मुस्लिम लीगच्या प्रयत्नाने. तर हैदराबादचं पण ते काय म्हणतात त्याचं जे आजाराचं मूळ जे होतं ना तेच होतं, तो फुटीरतावाद जो होता की आम्ही वेगळे आहोत, आम्ही वेगळं राष्ट्र आहोत, हा जो त्या काळामध्ये मुस्लिम लीगनी किंवा त्याच्या थोड्या अगोदरपासूनचा हा जो विचार स्ट्रॉंग होता तो तोच आहे. फक्त हैदराबादमध्ये कसं होतं त्याला पाकिस्तानात पण जायचं होतं असं म्हणजे तो जो निजाम होता त्याला इस्लामिक आयडेंटिटी स्वतःची पाहिजे होती, संस्थान म्हणून स्वतःचं वेगळं पाहिजे होतं. पण सोयीस्कर त्याच्या गोष्टी खूप होत्या. पाकिस्तानची संधान पण मानलं होतं त्यांनी. त्याच्यामुळे त्या मला त्या निमित्ताने काहीतरी अभ्यास करतात की त्यांनी पाकिस्तानला काही हजार का काही लाख रुपयाचे कर्जरोखे स्टॉक्स जे म्हणतात ते त्यांना विकले होते वगैरे. म्हणजे त्यांचा एक हैदराबादचा एक प्रतिनिधी पाकिस्तानात होता स्वतंत्र झालेला. असे काहीतरी उद्योग खूप चालू होते त्याचे. आणि तो काही तयारच होत नव्हता. म्हणजे बाकी एक मोठा महान चमत्कार सरदार पटेल आणि त्यांचा एक उजवा हात म्हणजे व्ही पी मेनन हे जे प्रशासकीय अधिकारी होते, त्यांनी काही महिन्यात लिटरली 3-1 महिन्याच्या आत काय 550 संस्थानं होती ती सगळी विलीन करून घेतली. ते चमत्कारच आहे, तो रक्तहीन क्रांती एक प्रकारची ती.
पण हैदराबाद, जुनागड काही जणांनी त्रास दिले तरीसुद्धा ते 1 महिन्याभरात त्यांचं काही सॉर्ट आऊट झालं. पण हैदराबाद, काश्मीर, जुनागड यांनी खूप त्रास दिले. आणि ह्याच्यामध्ये जुनागड आणि हैदराबाद दोघांची मुंशींशी संबंध आला. जुनागडचा तो नवाब होता, त्यांनी स्वतःला पाकिस्तानशी जोडून घेतलं. मग तिथल्या लोकांनीच उठाव केला आणि सामळदास गांधी हे तिकडचे एक वंदे मातरम नावाचं ते वृत्तपत्र चालवणारे खूप देशभक्त ते होते. त्यांनी ते नेतृत्व हाती घेतलं. सरदार पटेलांनी ते लक्ष ठेवलं आणि मुंशींना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मग त्या स्वतंत्र जनतेचा स्वतःचं स्वतंत्र जाहीर केलं आणि म्हणजे सरकारकडून परवानगी मिळायच्या आधी आम्ही स्वतंत्र झालो असं त्यांनी केलं. तो नवाब पळून गेला पाकिस्तानात. मुंशीजींनी त्या जुनागडच्या नवीन म्हणजे ती जी काय प्रस्ताव होता की आम्ही नवीन सरकार आहोत, तर त्याची जी एक प्रकारचा जाहीरनामा होता तो मुंशीजींनी दिलेला होता. त्याच्यानंतर हैदराबादमध्ये ते वेगळ्या प्रकारे गुंतले, त्यांना त्याच्यामध्ये गुंतायचं नव्हतं. पण काय झालं, तो निजाम काय आपला हक्क सगळं ते त्यांना फार अतिशय तो वेगळ्याच जगात होता. तर त्याला असं फार वाटत होतं की आपण कायमस्वरूपी आपला वेगळा देश म्हणून राहू. त्यांनी बरेच काय काय उद्योग केले. रजाकारांमध्ये ते कासिम रजवी वगैरे ते अत्याचार चालूच होते त्याच्या आशीर्वादाने. या सगळ्या गडबडीमध्ये पटेलांची आणि नेहरूंची दोघांची ती चिंता खूप वाढत होती की ह्याचं काय होणार आहे पुढे. पण तो इतकं विचित्र अवघड आपल्या सरदार पटेलांनी त्याला ते काय म्हणतात आपल्या पोटातला कॅन्सर असंच म्हणलं होतं त्याला. तर ते कसं सोडवायचं, मग त्यातल्या त्यात काय केलं तर त्यांनी निजामासोबत एक करार केला, स्टँडस्टिल ॲग्रीमेंट. तर त्याच्यामध्ये काय बाबा ठराविक 2-3 गोष्टी म्हणजे काय संरक्षण, दळणवळण अशा 2-3 गोष्टी वगळता तुम्ही एक प्रकारे स्वायत्तता असेल वगैरे वगैरे असं काही तो करार होता. वर्षभर तरी आपण काही करायचं नाही, एक प्रकारे दे वर बाईंग देअर टाईम दोन्ही साईड. तर मग काय करता येईल याच्याबद्दल विचार चालू होते. मग त्या जसे ते करारानुसार हैदराबादचा एक प्रतिनिधी दिल्लीत असेल आणि दिल्लीचा एक प्रतिनिधी हैदराबादमध्ये, 2 देशांमध्ये असतं राजदूतांसारखे, त्याला एजंट जनरल असं नाव होतं. सरदार पटेलांना माहिती होतं हैदराबाद नाजूक आहे, धर्मांधता, तिकडची राजकीय म्हणजे काय कायदेशीर बाबी, राजकीय अस्थिरता, धर्मांधांची विचार करण्याची पद्धत हे सगळी जाण असणारा माणूस कोण आहे तर कन्हैयालाल मुंशी. त्यांच्या अतिशय विश्वासातले होते. त्यांनी त्यांना एजंट जनरल म्हणून तिथे पाठवलं. त्यांची अगोदर इच्छा नव्हती, मग त्यांना घटना समितीची कामं चालू होती, त्यांना त्याच्यामध्ये खूप रस होता, त्यामुळे त्यांना शक्यतो टाळायचं होतं. तर ते काय म्हणले की मी बापूंना विचारतो. तर ते त्यावेळेस माहिती आहे की त्यावेळेस गांधीजींचं काय परवानगीशिवाय काही पान हलत नसे. ते गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना म्हणाले की असं असं आहे, मला सांगितलं जातं आहे. तर गांधीजी म्हणाले की हे तुझ्यावर एक पडलेली जबाबदारी समजू नकोस, हे तुझं कर्तव्य आहे आणि हे तू नीट पार पाडशील. म्हणजे एवढा विश्वास त्यांनी दाखवला. तर मला ते खूप विशेष वाटलं. आणि मग त्यांना काय पर्याय उरला नाही, ते हैदराबादमध्ये गेले. हैदराबाद परिस्थिती बिकट होती, मुस्लिमांवरचे अत्याचार होते. भारताच्या प्रतिनिधीला सुद्धा त्यांना सुरुवातीला काय म्हणतात एक प्रकारे निवासस्थान मिळण्यासाठीचे प्रयत्न जे त्यांनी देणं अपेक्षित होतं त्याचा तो पंतप्रधान होता, त्यांनी त्याचे गोंधळ घातले. स्वतः निजामाला त्यांनी एक घर राहण्यासाठी घर देऊ केलं, त्यांच्या लायक अली नावाचा त्यांचा पंतप्रधान होता त्यांनी. पण ते केवळ तो भारताचे प्रतिनिधी असल्यामुळे ते तिरंगा फडकायचा. तर निजामाला रोजच्या त्याच्या नमाजासाठी जाणाऱ्या रस्त्यावरती तिरंगा फडकतो हे त्याला सहन होत नव्हतं, म्हणून त्यांनी त्याच्यात मोडते घालायचा प्रयत्न केला. म्हणजे पाऊल ठेवल्यापासून त्यांच्या वाट्यात संकट होती. म्हणून मग त्यांनी राजकीय प्रतिनिधी आणि मी असं म्हणेन, मी तर वर्णन पण केले, एक प्रकारे गुप्तहेरासारखं काम केलं त्यांनी त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस त्यांनी अनेक गोष्टी, मग त्यावेळेस सिकंदराबाद हैदराबादचाच भाग होता संस्थानाचा, तिथून सैन्य काढून घ्यायचं असं एक हे होतं. मग त्यावेळेस मुंशींनी तिथे सगळी चौकशी केली मुंशीजींनी. तर त्यावेळेस काय कळलं, सैन्य जर का बाहेर पडलं भारताचं तर तिथे खूप शस्त्रसाठे आहेत. तर त्याची भारत सरकारला कल्पना नव्हती. मग त्यांनी पत्र लिहिलं की माउंटबॅटन वगैरे ह्या सगळ्यांना की इथून बाहेर पडले तर ही सगळी रजाकारांच्या हातात पडतील. मग त्याची अशी तिथनं हालताना मग व्यवस्था अशी करायची की ह्याला कोणतरी संरक्षक नेमला, अशा गोष्टी की हे कोणाच्या तरी हातात पडणार नाही. मग त्यामुळे तो एक उठावाची शक्यता कमी झाली. त्याच्यानंतर तिथल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न केला. लोक पहिल्यांदा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायचे नाहीत, त्यांच्यावर हेरगिरी व्हायची. त्यांच्या घरात नोकर जो होता तो हैदराबाद, तो काय खानसामा किंवा असे जे असायचे तो हैदराबादचाच माणूस, तो कशाला निजामाच्या ह्याच्या बाहेर जातो. तो हेरगिरी करताना मुंशीने त्याला पकडलं. त्यांना फोन पण दिल्लीला करताना सांभाळून करायला लागायचे, फोन म्हणा तार म्हणा, हे सगळं असा प्रकार होता. ते हिंदूंची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रवास केला एकदा. तर ते 200 किलोमीटरचा प्रवास केला त्यांनी. तर त्यांना असं समस्या सांगणारा कोणी एक अपवाद सापडला, फक्त कोणी नाही एवढ्या गावांमध्ये. त्यांना घटना तर खूप ऐकू येत होत्या. मग कळलं की ही जी रझाकार मंडळी जी होती त्याला मजलिस इत्तेहादची सगळं म्हणायचं, आत्ताचा जो AIMIM त्याचं ते तीर्थरूप
MIM, तर ते सगळे रजाकार होते. ते काय करायचे, ते गावात अगोदर सांगून ठेवायचे की तुम्ही काय बोललात तर बघा. त्यामुळे यांना थेट सांगण्यासाठी रिपोर्टसाठी काही मिळेना, तरी त्यांनी त्यांचे संपर्क वाढवले. मग काही लोक मोकळी झाली, त्याच्यातून त्यांना माहिती गोळा केली. मग त्याचा पुढे दिल्लीला माहिती पाठवल्यामुळे विशेषतः किती हिंसक आहेत ह्याबद्दल मुंशींचे रिपोर्ट्स जायचे. आणि तिथली जी काय प्रेस किंवा तिकडची प्रसारमाध्यमं होती ती पण निजामाच्या खूप ताब्यात होती. तर ते दिल्लीला वेगळा संपर्क किंवा बातम्या अशा द्यायचे की कन्हैयालाल मुंशी हा माणूस स्वार्थी म्हणा किंवा खोट्या बातम्या देतोय, वाढवून सांगतोय सगळं, असं होतं. आणि सरदार पटेलांचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता. पण दिल्लीत नेहरू म्हणा किंवा अजून काही म्हणत असते की यांना त्यांची द्विधा मनस्थिती व्हायची. कसं आहे, भारत कुठल्याही प्रकारे यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, करत नाही, हे त्यांना दाखवणं जगाला खूप गरजेचं होतं त्यांच्या दृष्टीने. मग ते नक्की अल्पसंख्याकांवरती हल्ले नाहीत, जास्त नाही, कमी जास्त होत नाही ना, हे सगळी विचारसरणी त्यामागची होती. त्या सगळ्यातून त्यांनी नियमितपणे रिपोर्ट्स पाठवले. काही वेळ त्यांच्यावर विश्वास बसायचा, काही वेळ बसायचा नाही. सरदार पटेलांचा पूर्ण विश्वास होता. हे सगळं त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी मग ह्या रिपोर्ट्सचे फायदे अजून पण काय झाले की तिथून काही लोक बाहेरच्या भागात हल्ले करण्याचे प्रयत्न करत होती, रजाकार. मग बाकीच्या सीमेवरची जी राज्य किंवा त्यावेळेसची राज्य अजून फॉर्मेशन झाली नव्हती, म्हणजे काय प्रशासन भारत सरकार, त्यांनी रजाकारांचा उपद्रव बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी काही एक सुरक्षा नाकाबंदी अशा गोष्टी केल्या. त्याच्यामुळे ते थोडंसं बाउंड्रीच्या बाहेरच्या लोकांचं थोडं सुखकर जीवन झालं. तर अशा बारीक बारीक गोष्टी मुंशींनी खूप केल्या. आणि एक किती नाही म्हटलं तरी भारत सरकारचा प्रतिनिधी आपल्यात येऊन राहतो, हे हिंदूंसाठी एक विश्वास देणारी गोष्ट होती. तर त्यात अनेक हत्याकांड झाली. मग सगळ्यात शेवटी भवती न भवती झाली आणि सगळ्यात शेवटी मग माउंटबॅटनही इंग्लंडमध्ये निघून गेले. त्यांचे सगळे प्रयत्न काही त्यांना वाटलेलं तसं काही झालं नाही. वॉल्टर मॉन्क्टन म्हणून इंग्रजांनीच नेमलेला एक सल्लागार तो निजामाचा सल्लागार होता. दोघंही ब्रिटिशांचीच माणसं, एक भारताचा एक त्यांचा. त्यांचे संबंधही चांगले होते, खूप चांगले संबंध, मित्र होते म्हणजे इनफॅक्ट माझ्या मते मॉन्क्टन हा त्यांचा हे होता, त्यांच्या काय PR विभागाचाच तो कोणतरी माणूस होता माउंटबॅटन यांच्या. एवढे चांगले संबंध, पण ते दोघं मिळूनही प्रश्न सॉल्व्ह केला, सोडवू शकले नाहीत. आणि ते निघून गेल्यानंतर सरदार पटेलांना लक्षात आलं आता सगळे आपल्या हातात परिस्थिती आहे. मग ते सगळं सैनिकी कारवाईला सैनिकी कारवाईला पोलीस कारवाई नाव दिलं आपण. आणि ते सगळ्या फौजा त्याच्यामध्ये घुसल्या. आणि मुंशी त्यावेळेस काय झालं, त्यांची परिस्थिती पण कठीण होती की त्यांनी एक प्रकारे त्यांना ओलीस ठेवलं होतं. निजामाचा जो पंतप्रधान होता तो त्यांना चांगला वागवायचा, पण काय माहिती की उद्या काय होईल. त्यावेळेस असं झालेलं की रजाकार त्या निजामाच्याही ताब्यात राहिले नव्हते. त्यांनी त्यांच्या त्या निवासस्थानात घुसून मारलं असतं, काय कोणाला काहीच करता आलं नसतं. संपर्क दळणवळणाची साधनं सगळी तारयंत्र वगैरे त्याचे सगळे तोडून टाकले होते, म्हणजे त्या लाईन्स तोडल्या होत्या रजाकारांनी. मग त्यांना कळायला फक्त रेडिओवर येणाऱ्या बातम्या त्यांच्यासाठी होत्या. खूप दिवस त्यांच्यासाठी ते 3 शेवटचे दिवस खूप, ते 13 सप्टेंबरला होते ते सैन्य घुसलं, त्यावेळेस ते त्यांचं खूप परिस्थिती हे होती. मग त्यांनी काय केलं, सैन्य सगळं घुसलं. मग निजाम हुशार होता, निजामाला लक्षात आलं आता आपला काही निभाव लागणार नाही. मग तो मुंशीजींकडे गेला. तो त्यांना भेटला पण नव्हता तितक्या वर्षामध्ये, एक 9-10 महिने तिथे राहिलेले, त्यांनी एकदाही भेट दिली नव्हती. मग तो स्वतःहून त्यांनी निरोप पाठवला की मला तुम्ही सल्ला द्या, मी काय करू. तर मग ते म्हणाले तू शरणागती म्हणजे तू सांग. तो काय म्हणाला की मी आता हे अन्यायी काय जो कोण आहेत माझे पंतप्रधान, माझं मंत्रिमंडळ बदलतोय, मी दुसऱ्यांची नेमणूक करतो. मी थोडक्यात काय वेगळं व्हायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि त्यांनी हैदराबादच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न केला. मग त्याच्यावरून मुंशीजींना त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. त्यावर खरं मुंशींवर टीका होते की तुम्ही त्याला इतकं सहज तो शरणागती पत्करतोय म्हणण्यावर मग तरी त्याच्याच हातात कारभार राहणार, मंत्रिमंडळ बदलतं, मग तुम्ही याला आश्वासन का दिलं वगैरे वगैरे. त्यांचं मुंशींचं म्हणणं असं तर माझा काही मला काही संपर्काला काही साधनच नव्हतं दिल्लीला. आणि त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट अशी होती की हैदराबाद सरकारतर्फे एक शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत गेलं होतं हे सांगायला की भारताने आमच्यावर हल्ला केला आहे. आणि ते माहिती आहे आपल्याला, काश्मीर प्रश्न पुढे कसा चिघळला माहिती. तर मुंशीजी म्हणाले मी ह्याला जर का काही सल्ला दिला नसता, मी म्हणलं असतं की आता म्हणजे आता सैन्यच तुझा ताबा घेईल किंवा मी मदत करणार नाही, तर तोपर्यंत तिकडे ती माणसं काय बोलली असती काहीच खात्री देऊ शकत नाही. पण मी त्याच्याकडून एक प्रकारचा माफीनामा म्हणा किंवा मी स्वतःच्या ह्याच्यानी सगळं मान्य करतोय वगैरे असं एक प्रकार राजीनामा त्यांनी जो एक प्रकारचा केला, मी राजी आहे या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे त्याच्यातली पहिली गोष्ट ही घडली की त्यांनी त्यांना कळवलं त्या संयुक्त राष्ट्र परिषदेत गेलेल्यांना की थोडक्यात
तो प्रश्न आंतरराष्ट्रीय होण्यापासून त्यामुळे वाचला. हे मुंशीजींचं मला एक चांगलं वाटलं. त्यांच्यावर खूप टीका पण झाल्या की तुमच्यामुळे निर्णायक ते नाही का एकदम त्याच्यावर अशी मानगूट हे करून आपल्याला हवं तसं नाही करता आलं. ठीक आहे, या गोष्टी होत असतात. त्यामुळे हैदराबादच्या याच्यामध्ये ही भूमिका माहिती नव्हती. आपल्याला स्वातंत्र्य लढ्याबद्दल माहिती असते, मराठवाडा हैदराबादमधून हिंदूंनी दिलेला लढा, स्वामी रामानंद तीर्थांत, हे माहिती असतं. पण सरकारी बाजूनी पण काही प्रयत्न झाले होते, त्यांचं साक्षीदार म्हणजे मुंशीजी. तर हे सगळं त्याच्यामध्ये मला एंड ऑफ ॲन एरा या पुस्तकात त्यांनी सगळं याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि जेव्हा ही कारवाई पार पडली ना, त्यावेळेस त्यांना इतका ताप होता तरी त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर काही दिवसात त्यांना स्ट्रेचरवरून मुंबईला नेलं होतं, पण ते शेवटपर्यंत ते काम पूर्ण करून गेले. ते बापरे, जेवढं नवीन नवीन ऐकतोय मुंशीजींबद्दल तेवढं म्हणजे आपल्याला काहीच माहीत नाही, पहिली गोष्ट जाणवते आणि आदर वाढत जातोय. ते मला आठवतं मी पुस्तकात वाचत असताना ते एक असा प्रसंग लिहिला असतो की ते सोमनाथाचं दर्शन घ्यायला ते गेलेले होते आणि मग तिकडची ती मंदिराची पडझड आणि तिकडच्या तीर्थक्षेत्रांची पडझड बघून ते फार विषण्ण झालं आणि मग त्यांनी ते ठरवलं सोमनाथाचं हे करायचं, जीर्णोद्धार करायचा. तर तो प्रसंग सांगू शकशील का? हो, तो त्यांचा एक तो छान म्हणजे एक प्रवास आहे त्यांचा, त्यांच्यातल्या एका श्रद्धाळू माणसाचा प्रवास तो ना, तो फार मला छान वाटला. आणि त्यांनी खूप ठिकाणी लिहिलं आहे त्याच्याबद्दल. त्यांनी सगळ्यात कॉलेजमध्ये असतानाच साधारण त्या तरुण वयामध्ये असताना त्यांनी गुजरातच्या इतिहासावरती काही लेख लिहिले होते, ग्रेवयार्ड ऑफ व्हॅनिश्ड एम्पायर म्हणून, की गुजरातमध्ये कशी ती सगळी मुस्लिम आक्रमकांनी कशी सगळी तोडलेली मंदिरं वगैरे वगैरे. त्यामुळे त्यांचा थोडा सोमनाथचा अभ्यास होता. ते स्वतः 1922 साली तिकडे गेले होते. त्यावेळेस त्यांना दिसलेलं दृश्य फार भयानक होतं. ते मंदिर म्हणजे पूर्वी सगळ्यात पहिले ह्यांनी तोडलंच होतं, गझनीच्या मेहमूदाने तोडलंच होतं. त्यानंतरसुद्धा ती उभी राहिलेलं मंदिर, पण ते प्रत्येक वेळेस मग महमूद बेगडांनी तोडलं, औरंगजेबानं तोडलं, असं सारखं त्याच्यावरती अत्यात. आणि नंतर मग काय झालं, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्याच्याऐवजी एक बांधलं गेलं अहिल्याबाई होळकरांनी. पण त्या मंदिर, त्या मूळ जी वास्तू होती त्याचं सगळं भग्नावशेष होते. त्यांचं मन उद्विग्न झालं. लिटरली त्याच्यात त्यांनी वर्णन केलं की एक कोतवाल होता, मुस्लिम कोतवाल उभा होता, त्याचा घोडा असायचा त्यावेळेस. त्या घोड्याची लीद पसरली होती सगळी, सगळं विषण्ण, सगळे पडलेलं पडझड झालेली आहे. हे अतिशय वेदना देणार. एक हिंदू म्हणून किती वेदना देऊ शकतो आपण कल्पना करू शकतो. ती त्यांच्या उरात ती जखम होती. त्याच्यानंतरही त्यांनी लेख लिहिला. त्यांनी 40च्या दशकामध्ये त्यांनी लेख लिहिले त्याच्यावरती. तर हे त्यांच्या मनात सतत होतंच. त्यांनी एक कादंबरी लिहिली जय सोमनाथ नावाची. ह्या सगळ्या विध्वंसावरती कादंबरी लिहिली, कसा त्याला प्रतिकार झाला पण हारले हे हिंदू. एक अशी एक त्यांनी ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली होती. तर हा त्यांचा एक असा त्यांच्यातला एक तो धागा होताच की शक्य तितक्या प्रकारे ते अभिव्यक्ती त्यांची म्हणजे व्यक्त होत होते ते. आणि कर्मधर्म संयोग असं नियतीने कशी माणूस निवडला की ज्या माणसाने याच्यावरती काही लिखाण केले, त्याच्याने फिक्शन नॉन फिक्शन दोन्ही प्रकारचं लिखाण केलं आहे. म्हणजे काही लेख होते, काही कादंबरी होती. ह्याच्या अशा व्यक्तीच्या गळ्यामध्ये एक प्रकारे नियतीने माळ घातली, ती म्हणजे ह्या मंदिराचं पुन्हा निर्मिती करणे. जुनागड सगळं ताब्यात आलं आपल्या भारताच्या. सरदार पटेल आणि नवी म्हणजे काकासाहेब गाडगीळ हे दोघंजण तिथे गेले. त्यावेळेस काकासाहेब गाडगीळ म्हणाले आपण मंदिर परत उभं करायला पाहिजे सरकारने. सरदार पटेलांनी त्या क्षणी हो म्हणले. संध्याकाळी तिथे एक सभा होती, तिथे जाहीर करून टाकलं आम्ही इथे मंदिर सरकार बांधणार आहे. तिथे नवागडचे जे तिथे हे होते संस्थानिक जामसाहेब, त्यांनी लगेच तिथे देणगी जाहीर केली. की पटापट गोष्टी घडल्या. गांधीजींनी पण परवानगी दिली, फक्त ते म्हणाले हे लोकसहभागातून व्हायला पाहिजे. म्हणजे आपण आता श्रीराम मंदिर उभं राहिलं ते एक प्रकारे अनेक बाबतीत हे त्याचं रोल मॉडेल हे आहे सोमनाथाच्या मंदिराचं निर्माण आहे. सरदार पटेल, गांधीजी ह्या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. मग कॅबिनेटमध्ये चर्चा, मग त्याचं एक ट्रस्ट स्थापन होणे, या सगळ्या घडामोडी झाल्या. मग सरकारचा एक प्रतिनिधी, एक जनतेचा प्रतिनिधी, असं अशा वेगवेगळ्या प्रकारचे माणसं त्या ट्रस्टवरती आली. मुंशीजी त्या ट्रस्टवरती आले. आणि सरदार पटेलांचं दुर्दैवाने निधन झालं. पण मग हे झाल्यानंतर जे माणसांनी हे लावून धरलं ते पूर्ण होईपर्यंत, तर ते म्हणजे कन्हैयालाल मुंशी आणि काकासाहेब गाडगे. त्यामुळे त्यांचं श्रेय त्यांना पूर्णपणे त्यांना जातं. तर हा एक मोठा संघर्ष करून त्यांनी ते मंदिर उभं केलं. तर प्रसाद, आत्ता तू बोलताना म्हणालास म्हणजे की सोमनाथाच्या मंदिर उभारणी दरम्यान सरदार पटेलांनी लगेच तिकडे जाहीर केलं, अन्य कोणी त्यांच्या तिकडच्या दिवाणांनी देणगी वगैरे दिली. पण त्याचबरोबर तू हे पण म्हणालास की बराच संघर्ष करून त्याची उभारणी झाली. म्हणजे
हे पाठिंबा आहे पण मग संघर्ष पण झाला, म्हणजे ते तुम्हाला जरा विरोधाभास कळला नाही, नक्की काय संघर्ष होता? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या निर्माणाला विरोध केला. त्यांच्या मते ज्यांच्या ज्या काही सेक्युलरिझमच्या कल्पना होत्या त्यामध्ये सरकारने मंदिर उभं करणे हे त्याला तडा देणारं होतं. आता गंमत अशी आहे, सुरुवातीला काही कॅबिनेट बैठका किंवा ह्याच्यात आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोणी जर त्याच्यावरती जाते तर आता कन्हैयालाल मुंशी हे स्वतः म्हणजे त्या सगळ्या सरकारचे प्रतिनिधी अमुक समुक या सगळ्यामध्ये होते. काकासाहेब गाडगीळ मंत्री होते. हे सगळे कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली असतानाही सरदार पटेल गेल्यानंतर नेहरूंनी त्याला विरोध एक प्रकारे प्रखर करायला सुरुवात केली. त्यांना ते त्यांच्या संकल्पनेतच बसणारं नव्हतं की म्हणजे गौरवशाली परंपरा आहे पण ती असू आहे ठीक आहे, म्हणजे इतपतच होतं. त्याच्या पुढे सरकारचं काही नको किंवा आत्ता सरकार हे सेक्युलर चौकटीत चालेल, म्हणजे धार्मिक गोष्ट आहे. तर असं त्यांचे आक्षेप सगळे सुरू झाले. आणि त्यांनी एकदा मुंशीजींना सांगितलं एका बैठकीनंतर, त्यांच्या कॅबिनेटची जी बैठक होती मंत्रिमंडळाची, की तुम्ही जे करताय ना काय त्याला काय म्हटलं त्यांनी, हिंदू रिवायवलिझम असा शब्द वापरला त्यांनी. हिंदू पुनरुत्थानवाद तुमचा जो आहे तो मला मान्य नाही. तर हे म्हणजे त्यांना खूप मुंशीजींना खूप त्याचा त्रास देणारं होतं ते, की एका अर्थाने ह्याच्या चर्चा झालेल्या होत्या पण हे असं कसं काय. मग पुन्हा काकासाहेब गाडगिळांनी पण सांगितलं की आपण हे करूया, म्हणजे त्याची तडीच लावलं पाहिजे, तड लावली पाहिजे याची. मग त्यांनी सांगितलं की ह्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्या आहेत. मग त्यावेळेस त्या म्हणजे मौलाना आझाद वगैरे ह्या माणसांनी पण सांगितलं ह्याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत वगैरे. तर म्हणजे आता सरकारचा एक प्रतिनिधी पण ह्याच्यामध्ये आहे, तर आपल्याला हे कसं करणं पुढे नेणं आहे गरजेचं आहे वगैरे. तर त्यात पण पुन्हा कसं होतं की अरे मंदिरावरती पैसा खर्च होतोय, हा एक आक्षेप होता. म्हणजे सरकारचा पैसा म्हणजे धार्मिक काय सेक्युलरिझमच्या दृष्टिकोनातून विरोध करून झाला, आर्थिक दृष्टीतनं काहीतरी एक विरोध करत राहायचं असं साधारणपण त्यांचं चालू होतं नेहरूंचं. मग काय खर्चाचा मुद्दा आला किंवा सरकारने धार्मिक याला द्यावी का. तर आता मला एक त्याचा संदर्भ चांगला सापडला, तर नेहरू मुंशीजींच्या चरित्रात नाही पण काकासाहेब गाडगिळांच्या आत्मचरित्रात त्यांनी ते सगळा प्रसंग लिहिलेला आहे. तर त्यांनी सांगितलं बैठकीमध्ये की मंदिराला यायचं नाही म्हणताय पण ऑलरेडी सरकारतर्फे दर्ग्यांना आणि मशिदींना अनुदानं दिलेली आहेत आपण, हे त्यांनी सांगितलं मीटिंगमध्ये त्यांच्या. आणि त्यातही मग काही जणांचं मौलाना आझादांसारख्यांचं काय म्हणणं होतं की ते जे आहे ना ते रिस्टोअर करून तसंच आहे त्या स्वरूपात म्हणजे थोडं डागडुजी करून ठेवूयात. तर त्याच्यात पण दोन गोष्टी होत्या. एक तर ते स्मारक म्हणून राहता कामा नये, म्हणजे आर्किओलॉजिकल साईट असू नये, तिथे पूजा व्हायला पाहिजे. याच्याबद्दल सरदार पटेल मुंशीजी सगळे आग्रही होते. ही सगळ्यात काय म्हणतात हात आता त्याच्यामागची खूप प्रेरणा खूप अतिशय तीव्र होती की काय म्हणतात तसं उभं नाही करायचं, आपल्याला हे खूप परत पहिल्यासारखं उभं करायचं. त्याच्यामागचं पावित्र्य आणि म्हणजे ती श्रद्धेवरचा जो घाला आहे ना ती श्रद्धा पुनर्स्थापित करायची आणि हे आपणच करायचं, ही भावना त्यावेळेस ती सगळी ती खूप तीव्र होती. आणि त्यामुळे तो आहे तसं हा जो काही स्टँड होता एक आर्किओलॉजिकल साईट त्याला ते तसं न राहता आग्रहाने उभं करण्यासाठी यांनी खूप त्याच्यामध्ये हे केलं. आणि गंमत काय झाली माहिती आहे का, नेहरूंचा तर हा विचार होताच पण मग त्यांना काही एक प्रकारे कान फुंकणारे पण काही जण होते. म्हणजे सरदार के एम पणिक्कर नावाचे आपले एक राजदूत होते चीनमध्ये भारतातर्फे गेलेले, तर ना ते विचारांनी डाव्या विचारांचे होते. तर म्हणजे कन्हैयालाल मुंशींनी काय केलं की जसं थोडं प्रकरण काय हे पुढे गेलं होतं की आता मंदिराची उभारणी चालू होईल किंवा काय होईल, तर मुंशींना वाटलं की आपण काय म्हणतो सर्व नद्यांचं आपण म्हणतो ना की पूजेला सर्व नद्यांचं पाणी आणून आपण करू. तर मुंशींच्या विचार आला की एवढं मोठं काम आपण जगातल्या काही महत्त्वाच्या नद्यांचं पाणी आणलं तर. म्हणून त्यांनी काय राजदूतांपर्यंत ते निरोप पोहोचले, भारताचे बाहेर जे राजदूत होते त्यांना कळवले की असं तुम्ही पाणी देणं काय शक्य असेल तर पाठवा. तर काही जणांना शक्य तरी सकारात्मक प्रतिसाद दिला, काय नसेल तर कोणी नाही सांगितलं असेल अडचणीतनं. तर सरदार पणिक्कर खूप चिडले, त्यांनी नेहरूंना पत्र लिहिलं. तर त्यांना तो हिंदू रिवायवलिझम हा त्यांना जो आक्षेप होता तो त्यांनी पत्रातनं नेहरूंना कळवला. आणि गंमत म्हणजे मला एक उल्लेख सापडला, एक पत्र सापडलं होतं मला, त्या हिंडोल सेनगुप्ता नावाचं एक सरदार पटेलांचं चरित्र करतात, त्यांनी एक पत्र दिलं होतं मध्यंतरी, ते वाचण्यात आलं की हा संघाचा अजेंडा आहे. ही गोष्ट किती सालची, 50 सालच्या आधीची. तर तेव्हापासून ते मानगुटीवर जे भूत आहे की संघ काहीतरी करून घेतोय वगैरे, कशाचा काही संबंध नव्हता. संघ जेमतेम 20-25 वर्षाचा होता. पण म्हणजे ते फाळणीमुळे मग ते
कडवा विरोध, मग हिंदुत्व, मग ते सगळं चित्र ताजं होतं. तर तेव्हा ह्याच्यामध्ये गंमत असं हिंदू रिव्हायलिझम आणि काहीतरी नाही हिंदू पादशाही असं पण उल्लेख आहे त्याच्यात. नेहरूंचा आधीच प्रतिकूल होते त्या अशामुळे त्यांना काय एक प्रकारे त्याला तेल पडलं त्या विरोधाच्या अग्नीमध्ये. आणि मग त्यांचा विरोध मग त्यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना याच्यामध्ये इन्व्हाइट केलं की तुम्ही ज्योतिर्लिंगाची जी प्राणप्रतिष्ठा असणार आहे ती त्याच्यासाठी तुम्ही या. तर त्यांनी तो अगदी आनंदाने स्वीकार केला राजेंद्र प्रसाद. तर नेहरूंनी त्यांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही ह्या गोष्टी स्वीकारू नका, तुम्ही सेक्युलर स्टेटचे हे आहात. मग त्यांनी सांगितलं हे कुठल्याही धर्माचं असतं तर मी गेलोच असतो. आणि मग काय मग प्रत्यक्ष प्रसारण जेव्हा झालं त्या वृत्तपत्रात बातम्या आल्या. पण आता त्यांनी पिलग्रिमेज टू फ्रीडममध्ये मुंशींनी म्हणलेलं आहे की ऑफिशियल जे माध्यम होतं सरकारी, म्हणजे काय परिपत्रक निघणं असेल, बहुधा रेडिओ, तेव्हा एकच माध्यम असेल, तर त्याच्यावर काहीतरी वृत्त येणार नाही किंवा ते टोन डाऊन करा असे मी दोन्ही प्रकारचे उल्लेख वाचलेले आहेत. काहीतरी करून हे अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला आक्षेप नोंदवत राहायचा. आणि हे असं पण तोपर्यंत प्रकरण कॅबिनेट सकट सगळ्यांनी पुढे नेलं होतं आणि हिंदू जनतेचा त्याला आशीर्वाद होता. त्याच्यामुळे हे सगळं पुढे नेलं. आणि त्यावेळेस मध्ये जे ह्या काळात हिंदू रिव्हायलिझमचं जे मुंशीजींना ते खूप लागलं. त्यांनी सगळं आपल्यासाठी उत्तम, म्हणजे ते पत्र मला उत्तम आदर्श, उत्तम पत्रलेखनाचा मला तो नमुना वाटतं ते पत्र. म्हणजे कुठेही अपमान केलेलं नाही, पण आपली बाजू इतकी त्यांनी स्ट्रॉंगली मांडलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नेहरूंचा आक्षेप कुठल्याही गोष्टींवरती होते. तर खर्चाचं मगाशी म्हणलं, मग त्यांनी त्या पत्रामध्ये सांगितलं की खर्च म्हणजे आता कुंभमेळा वगैरे झाला तर स्थानिक प्रशासन, म्हणजे पूर्वी काय म्युन्सिपाल्टी म्हणायचे तो भाग, हे पूर्वीपासनं त्या भागातली स्थानिक गोष्टीच कुंभमेळ्यात सुद्धा तेच खर्च करतं. इथे काही गुजरातचं प्रशासन काय वेगळं किंवा तेव्हा जे काय नवीन संस्थानाचं ते पूर्ण गुजरातची त्याला हे नव्हतं आलं स्वरूप, ते काय स्थानिक प्रशासन असेल जुनागड आल्यानंतरचं, तर ते खर्च करतं. त्याच्याबद्दलच्या आक्षेपाला उत्तर दिलं की सगळीकडे असंच होतं, कुंभमेळ्यालाही हेच असतं. मग एकीकडे आक्षेप होता की काहीतरी बातमी आली होती की काय त्याच्यासाठी दिव्या लावण्यासाठी सरकारने खर्च केलेला आहे. मग असं काहीतरी आक्षेप होते. यज्ञामध्ये आपण काही काय तांदूळ किंवा असं काही धान्य टाकतो, आहुती देतो, तर त्याला पण आक्षेप होता. बापरे. तर मग ह्यांनी लिहिलं की आम्ही इथे काळजी घेणार आहोत की यज्ञामध्ये आम्ही असं काही अर्पण करणार नाही. मी त्याच्यातलं एक त्यांच्या पत्रामधला त्यांना एक वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी कसं मांडलं होतं. त्यांनी हे सगळी स्पष्टीकरणं दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं आहे, तरी स्वतःबद्दल पण लिहिलं की आपलं पण काय एका प्रकारे मी पण अगदी काही साधा नाही आहे अशा अर्थाचं त्यांचं आहे. भारत सरकारने मंदिराच्या पुनर्बांधणीचा केवळ प्रारंभिक निर्णय घेतला असे नाही, तर पूर्ण योजनाच तयार केली आणि पुढील सर्व व्यवस्थाही लावून दिली. यावरून तुमच्या ध्यानात येईल भारत सरकारचा योजनेशी किती घनिष्ठ संबंध आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये तुम्ही सोमनाथच्या अनुषंगाने माझा टोकदारपणे उल्लेख केलात. आपण हे असे केले हे बरेच झाले, कारण तुम्ही गेले काही महिने माझ्यावर इतका गाढ विश्वास ठेवला असताना मी माझा दृष्टिकोन अथवा कृती याबद्दल तुमच्यापासून काहीही लपवू इच्छित नाही. आतापर्यंत मी भारतीय विद्याभवन अंधेरी येथील पब्लिक स्कूल, चेंबूर निराधार बालकगृह अशा अनेक संस्था उभारण्यात सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे आता मी घेतलेल्या जबाबदारीला जागून सोमनाथला धर्म आणि संस्कृतीचे केंद्र, एक विद्यापीठ, एक कृषी क्षेत्र विकसित करण्यास सहाय्य करत आहे. हे सर्व करत असताना मी वकील अथवा सार्वजनिक जीवनातील व्यक्ती अथवा मंत्री आहे हा केवळ योगायोग आहे. माझ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी गुजरातचा प्राचीन इतिहास जाज्वल्यपणे आधुनिक भारतासमोर आणला आहे. जय सोमनाथ कादंबरी देशाला मनापासून भावली आहे हे तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आज भारताचे समूह मन आपण भारत सरकार करत असलेल्या इतर अनेक गोष्टींपेक्षा सरकारने प्रायोजित केलेल्या सोमनाथच्या पुनर्बांधणीच्या योजनेमुळे जास्त आनंदी आहे. काल तुम्ही हिंदू पुनरुत्थानवादाचा उल्लेख केला होता. या विषयावरील तुमची मते मला माहीत आहेत आणि त्यांना मी नेहमीच न्याय दिला आहे. मला आशा आहे की तुम्हीही या बाबतीत माझ्याशी समान न्याय कराल. हिंदू धर्माच्या काही पैलूंना आकार देण्यासाठी आणि त्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी साहित्यिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी माझ्या परीने नम्रपणे प्रयत्न करत आलो आहे आणि मला खात्री आहे की सांप्रत परिस्थितीमध्ये ते कार्यच भारताला एक प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्र बनवेल. इतिहासावरील माझ्या विश्वासामुळेच मला वर्तमानात काम करण्याची आणि भविष्याकडे पाहण्याची शक्ती मिळाली आहे. जे स्वातंत्र्य आपल्यापासून आपली भगवद्गीता हिरावून नेते अथवा मंदिराकडे श्रद्धेने पाहणाऱ्या लाखो भाविकांना श्रद्धेपासून तोडून टाकते आणि जीवनवस्त्राचा पोतच बिघडवून टाकते, त्या स्वातंत्र्याचे मला कौतुक नाही. सोमनाथ पुनर्निर्माणाचे माझे
चिरस्वप्न साकार होताना पाहण्याचे सौभाग्य मला लाभत आहे. मला खात्री आहे की हे मंदिर आपल्या जीवनातील महत्त्वाच्या स्थानी पुन्हा विराजमान होऊन धर्माच्या विशुद्ध संकल्पनेचे दर्शन घडवेल आणि आपल्या सामर्थ्याची अधिक स्पष्टपणे जाणीव करून देईल. हे या स्वातंत्र्य काळामध्ये खूप महत्त्वाचे आहे. वा, श्रद्धेचे प्रकटीकरण करता येत नसेल तर त्या स्वातंत्र्याचे मला महत्त्व नाही, हा कसला ठाम विचार आहे. म्हणजे एका अर्थाने जहाल विचार आहे हा. बरोबर, सुरेख. प्रसाद, आत्ता आपण ते खूपच मस्त, म्हणजे खूप भावूक आणि एकाच वेळी असं मुंशीजींच्या त्यांच्या त्या भावनांविषयी व्यक्त होणारं, प्रगट करणारं ते एक पत्र होतं. पण त्या पत्रामधलं मला एक विशेष उल्लेख त्यांनी दिला आहे तो की त्यांच्या कादंबऱ्या त्यांनी, म्हणजे सोमनाथाविषयी कादंबरी लिहिली आणि तुझ्या ह्याच्यात असं पण उल्लेख आहे की त्यांनी काही एक काय म्हणतो आपण ट्रिलॉजी किंवा 3-4 ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तर तू हे सगळं म्हणजे राजकारण आणि हे सगळं करणारा माणूस कादंबऱ्या लिहितो, हे जरा मला वेगळं वाटतं. त्याच्याविषयी काय सांगू शकशील का? आत्ता आपण एवढे राजकारण आणि त्यांचे राजकीय टप्पे घेतले, त्याचा काय म्हणतात एका अर्थी पुस्तकाचा पहिला काय पूर्वार्ध हा त्याच्यावरतीच आहे. पण ना त्यांची सगळ्यात एक प्रकारची काय ठळक ओळख ही साहित्यिक, म्हणजे गुजराती व्यक्तीला विचारलं ना तर कन्हैयालाल मुंशी किंवा के. मुंशी म्हणून प्रसिद्ध आहेत ते. कदाचित कन्हैयालाल मुंशी म्हटल्यानंतर ओळखणार इतकं चटकन के. मुंशी म्हणून ओळखतील. पण के. मुंशी म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं तर साहित्य. त्यांचं आता त्यात त्यांनी जो उल्लेख केला आहे ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांचं वैशिष्ट्य. त्यांनी साधारण 14-15 सालानंतर ह्या सगळ्या साहित्यामध्ये मुसाफिरी करायला सुरुवात केली त्यांनी. त्याच्यामुळे ते एक मूळचे ते साहित्यिकच, राजकीय एक त्यांचं एक ॲडिशनल आवड असं म्हणता येईल. ते मूळचं पिंड त्यांचं साहित्यिकाचाच. त्यांच्यावरती म्हणजे साहित्यिक सगळ्या वारशामध्ये बंकिमचंद्रांचा प्रभाव होता. आणि कॉलेजमध्ये असताना प्रचंड इंग्रजी साहित्य वाचलं होतं, खूप इंग्रजी साहित्य वाचलं होतं. आणि एकीकडून त्याला राष्ट्रवादाची जोड कोणाकडून मिळाली असेल तर अरविंद घोष, म्हणजे ज्यांना आज आपण योगी अरविंद म्हणून ओळखतो. त्यामुळे प्रखर राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रवाद होता. अरविंद घोष प्रखर क्रांतिकारक होते आणि ते त्यांना बडोद्यामध्ये विद्यापीठात ज्या मुंशीजी शिकत होते कॉलेजमध्ये तेव्हा ते त्यांना शिकवायला होते प्राध्यापक. तर योगी अरविंद तर तो कुठंतरी ते बीज, ती ज्योत त्यांच्यामध्ये आली. तो एक त्यांचा राष्ट्रवाद त्यांनी प्रखर, आणि त्या काळात ते म्हणजे असं देश हलवून सोडणारे होते. त्यांचे अगदी तापणाऱ्या लाव्यासारखे त्यांचे ते शब्द असायचे आणि त्यांनी ते खूप लिखाण केलेलं. तर ती त्यांच्या मनामध्ये तो सांस्कृतिक धागा, राष्ट्रवाद, हे सगळ्या गोष्टींचं ते मिश्रण आपोआप यायलाच लागलं होतं. इंग्रजी साहित्यामुळे त्यांना एक दृष्टिकोन त्यांचा रुंद झाला होता. त्यांचं शब्दाचं महत्त्व त्यांना कळलं होतं. म्हटलं तसं कॉलेजचं एक नाही का आपलं मॅगझिन असतं तशा त्याच्यात ते लिखाण करायचे. आणि मग हळूहळू त्यांनी कथालेखन सुरू केलं. कथालेखन झाल्यानंतर त्यांनी कादंबरीला हात घातला. आणि त्यांची म्हणजे आता आपण बऱ्याचदा काय म्हणतात ट्रायोलॉजी म्हणतात त्याला, त्रिधारा एका अर्थाने म्हणतात. तर ती मुंशीजींनी त्या काळामध्ये 3 कादंबऱ्यांची लिहिलेली. म्हणजे त्यांनी पाटणनी प्रभुत्व, म्हणजे पाटणचं काय गौरव किंवा श्रेष्ठता असं प्रभुत्व अशी अर्थाची लिहिली. त्याच्यानंतर गुजरातनो नाथ, म्हणजे गुजरातचा नाथ, तर इंग्रजी भाषांतरात लॉर्ड ऑफ गुजरात असं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी जी कादंबरी ती राजाधिराज, ही त्यांनी गुजरातीचा एक वैभवशाली कालखंड याच्यावरती त्यांनी त्या कादंबऱ्या, ऐतिहासिक कादंबऱ्या, म्हणजे ज्याला इतिहासाचा बेस आहे पण स्वाभाविकपणे कादंबरी ललित अंगाने मांडणीत मग थोडी त्याच्यात काही कमी जास्त पात्र येतील, काही हवी मांडणी रचना पुन्हा थोडी कमी जास्त होऊ शकते. हा सगळा भाग त्यांनी, आणि ती कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली. त्या लोकप्रियतेमुळे त्यांना समाजमान्यता मिळाली, राजमान्यतासाठी, म्हणजे एक प्रकारच्या राजकारणात उमेदवारी चालूच होती, होम रूल चळवळ किंवा असं. पण ह्यांना त्यांनी लोकमान्यता मिळाली. खूप त्याच्याबद्दलचा एक अनुभव खूप मस्त आहे त्यांचा, की त्या काळामध्ये काय झालं की त्यांची एक कादंबरी, ह्या माझ्या मते त्याच्यातल्या दुसऱ्या कादंबरीमध्ये एका जैन, म्हणजे गुजरातमध्ये जैनांचं स्थान किंवा त्यातलं एका पात्र आहे ते जैन पात्र आहे. तर त्याबद्दल त्याच्यामधलं त्याचं चित्रीकरण चांगलं झालेलं नाही, त्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी मग त्याच्यावरती खटला घातला. तर मुंशीजी तेव्हा ना आपल्या खऱ्या नावाने लिहायचं नाहीत, तेव्हा घनश्याम व्यास हे टोपण नाव होतं त्यांचं. त्या कादंबऱ्या पण हां, सुरुवातीचे काही काळ आहेत ना ते त्यांनी घनश्याम व्यास या नावाने लिहिलेलं आहे. तर ना तर तो खटला दाखल झाला त्यांच्यावरती. आणि मग ते काय एक ज्येष्ठ वकील ते काय तिथे होते,
तर ते त्यांच्या ओळखीचेच होते की मग ते त्यांच्याकडे एके दिवशी, आणि हे खूप तरुण होते त्यावेळेस, साधारणतः 12-13 साली त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीची, त्यावेळी ते तरुण 18-19 पर्यंत फार त्यांचा आहे नव्हता. तर मग ते हळूच त्यांच्याकडे गेले आणि त्यांना ते खटला आलाय वगैरे त्यांना बोलायचं होतं. आणि तर त्यांना सांगितलं की अशी कादंबरी आहे. ते म्हणाले ती खूप मस्त कादंबरी आहे. बहुतेक ते भुलाबाई देसाई असावेत, नक्की कदाचित माझी चुकत असेल, पुस्तकात उल्लेख, मला एक्झॅक्ट नाव आत्ता विसरलो. तर त्यांना सांगितलं की असं माझी कादंबरी आहे, त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं की माझ्यावर ते प्रकरण शेकण्याची शक्यता आहे. तर त्यांना आश्चर्यच वाटलं की घनश्याम दास मला माहिती आहे म्हणे, हा तूच आहेस का? हो. तर त्यामुळे तू काय काळजी करू नकोस, आता मी बघतो. म्हणजे त्यांना आवडलेल्या कादंबरीला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशी एक त्यांची गंमतशीर अनुभव मला कळला. आणि मग त्यांनी त्या 3 कादंबऱ्या पुढे सोमनाथावरती एक कादंबरी लिहिली, म्हणजे उत्कर्षावरती लिहिल्या, तशा ऱ्हासावरती पण 2 लिहिल्या. आणि मग त्यांनी साहित्यामध्ये त्यांचं प्रचंड साहित्य, म्हणजे 20व्या शतकातला गुजरातीतला सगळ्यात जास्त वाचला गेलेला साहित्यिक, सगळ्यात लोकप्रिय साहित्यिक म्हणजे कन्हैयालाल मुंशी. बापरे वा. त्यांची काय उदाहरणं देतो: कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक. त्यांच्याच कथा किंवा कादंबरीवर 2 चित्रपट झाले बहुतेक. मला एक उल्लेख आढळला, आता त्यांनीच पटकथा लिहिली की याबद्दल थोडा साशंक आहे मी, पण त्याचं रूपांतर पण झालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी प्रवास वर्णन, आत्मचरित्र. बरं, हे झाले काय म्हणतात काही फिक्शन नॉन फिक्शन. इतिहासात, ऐतिहासिक लिखाणात सुद्धा फिक्शन नॉन फिक्शन दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जशा ह्या कादंबऱ्या लिहिल्या, तसं सोमनाथावरती जसं त्यांचं एक श्रद्धाळू माणसाने त्यांच्यातल्या ती कादंबरी लिहिली. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा मंदिर निर्मितीची सगळी प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस त्यांनी हार्डकोर इतिहास संशोधकाला शोभेल असं सोमनाथ द श्राईन इटर्नल हे पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि त्यात तर म्हणजे त्यांनी म्हणजे आपल्या वैदिक काळापासून किंवा जसं तिथे महादेवाच्या अस्तित्वाचे कुठले शंकर कुठल्या रूपात होता, त्याचे पौराणिक कथा, इथपासून ते स्वातंत्र्यानंतर सरकारनेच ते सगळं पुन्हा उभं करता येईल का असा सुरुवातीला विचार झाला होता. मग आर्किओलॉजिकल सर्वे झाले तिथे. तर आर्किओलॉजिकल सर्वे जे झाले पुरातत्व खात्याने, त्याचे जे सगळे नकाशे आहेत, त्याचे स्केचेस, हे सुद्धा त्या पुस्तकामध्ये आहेत. शिलालेख किंवा काय ते जे उल्लेख आहेत, हे हार्डकोर इतिहास संशोधकाला शोभेल असं त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर त्यांनी गुजरातचा इतिहास, ग्लोरी दॅट वॉज गुर्जर देश असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे एकीकडे ते फिक्शनचा प्रांत, नॉन फिक्शनचा प्रांत, हार्डकोर इतिहास, त्यामध्ये इतिहासकारांमध्ये त्यांना मान होता. म्हणजे ते इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे एकदा 1 वर्ष अध्यक्ष होते, इतका मोठा त्यांना मान होता इतिहासकारांमध्ये. आणि समीक्षा पण त्याच्यात त्यांनी सगळ्या प्रकारचं साहित्य लिहिलं. त्यांचे अनुवाद झाले. दुर्दैव असं की मराठीत फक्त 2, मला तरी त्यांना 2 कादंबऱ्या अशा दिसल्या की फक्त 2 कादंबऱ्यांचे 35 सालच्या आसपास अनुवाद झालेले आहेत. त्याशिवाय मराठीत त्यांचे साहित्य आलेलं नाही. मला त्याचं जरा दुर्दैवी वाटतं. तर एवढा प्रचंड स्पॅन होता त्यांची. याशिवाय त्यांची भाषणं, निबंध, म्हणजे संस्कृतसाठी हे काय संस्कृतचं महत्त्व सांगणारे त्यांचं काय बाबा पुस्तक आहे, संस्कृतीबद्दलची पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर गीतेवरती त्यांचं स्वतंत्र पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यात अध्यात्माचा पण भाग आला. आणि रेंज एवढी प्रचंड आहे त्यांची. त्याच्यानंतर फक्त कायदेशीर गोष्टी, राष्ट्रपती, भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीचं महत्त्व ह्याच्यावर पुस्तक आहे. कारण आपल्या बोलण्यात फारसा उल्लेख आला नाही, खरं तर त्याच्यावर एक वेगळी मुलाखत होऊ शकते. त्यांचं संविधान सभा काय घटना समितीतलं योगदान, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे काय वैयक्तिक स्वातंत्र्य असेल किंवा धार्मिक अधिकार असतील, अशा असंख्य उपसमित्या होत्या घटना समितीत. तर त्याच्यातल्या 13 समित्यांमध्ये मुंशीजी सदस्य होते. म्हणजे त्या कार्याबद्दल सुद्धा गौरवाने बोललं गेलेलं आहे. आणि ते एक प्रकारे राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते. त्याच्यामुळे समान नागरी कायद्यासाठी त्यांनी अतिशय आग्रहपूर्वक त्यांनी आपली बाजू मांडली होती. त्याच्यामुळे त्या भाषेचं संस्कृत, म्हणजे हिंदीचं कुठलं स्वरूप स्वीकारायचं, हिंदुस्थानी म्हणजे ज्याच्यात उर्दूचा प्रभाव आहे त्या का संस्कृत प्रस्तुत, ह्याच्यावरच्या चर्चा होत्या. यांचं पारडं संस्कृतची मुळातून आलेली हिंदी अशाशी होतं. हा थोडा म्हणजे याला विषयाला धरून मी काय सांगतो की लिखाण किंवा विचार इतक्या प्रकारचे होते. त्यांनी शिल्पकलेवरती पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे शिल्पकलेच्या अभ्यासावरती, म्हणजे अफाटच आहे. त्यांची साधारणपणे मला तरी सापडलेली 98 ते 100 पुस्तकांची मला यादी सापडली त्यांच्या. तर हे सगळं गुजराती लेखन नाही, त्यांनी गुजराती आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये लिहिलं. त्याच्यामुळे मुंशीजी म्हणलं की त्यांनी असं म्हणतात की एक पांडित्यपूर्ण भाषा जी होती त्यांचं, आता
त्यात ते म्हणलं पाटण ट्रायोलॉजी म्हणतात त्याला, आता जे आपण उल्लेख केला, ती परत आता इंग्रजीमध्ये आत्ता आलेली आहे गेल्या काही वर्षात. तर त्याच्या अनुवादिकांनी सांगितलं की पांडित्यपूर्ण भाषेतून सहज लोकांना आवडेल अशा भाषेत आणण्याचं श्रेय गुजराती, तो प्रवाह आणण्याचं श्रेय मुंशीजींचं जातं. मग ते त्यात पण कसं फक्त स्वांतसुखाय लेखकलिहितं असं नाही, साहित्याची चळवळ व्हायला हवी. त्यांनी गुजरात नावाचं मासिक चालू केलं, ते तुफान चाललं, त्यांच्या अनेक कादंबऱ्या त्या मासिक नियतकालिकातनं आल्या. त्यामुळे त्यांचं प्रोग्रेशन हे हळूहळू म्हणजे वाचक होतेच, ते खूप मोठे म्हणजे त्याच्यातनं हे सगळं झालं. लेखक झाले, संपादक झाले. त्यांच्या आयुष्याच्या सगळ्यात पहिल्यांदा एक भार्गव नावाचं मासिक, ते स्वतः भार्गव ब्राह्मण होते, त्यांचं समाज कम्युनिटीचं मासिक होतं ते, त्याच्यामध्ये त्यांनी ते सहभाग थोडा घेतला. एक खूप आश्चर्याची गोष्ट वाटेल, एक खूप फेमस त्याचं नियतकालिक यंग इंडिया, आपल्या सगळ्या गांधीजींच्या नावाने ओळखलं जातं, तर त्याची स्थापना आणि सुरुवातीचे काही अंक हे संपादन मुंशीजींनी केलेले. नंतर त्यांनी मतभेदांमुळे सोडलं, अर्थात तेव्हा गांधीजी अगदी त्या चित्रातच फारसे कुठे नव्हते. नंतर गांधीजींनी घेतलं, ते पॉप्युलर झालं. त्यानंतर गुजरात मासिक खूप लोकप्रिय झालं, प्रचंड लोकप्रिय झालं, आणि त्यांनी उत्तम उत्तम साहित्यिकांकडून लिहून घेतले. ते झाल्यानंतर 1940 ते 1950 मध्ये सोशल वेलफेअर नावाचं त्यांनी म्हणजे करंट अफेअर्सशी संबंधित असं त्यांनी साप्ताहिक चालवलं. त्यानंतर त्यांचं एकदम एक प्रकारे त्याला काय म्हणतात, लोकप्रियते उच्चांक मोडणारं त्यांचं पाक्षिक होतं, त्याचं नाव होतं भवन्स जर्नल. मगाशी मी उल्लेख केला, भवन्स जर्नल हे स्पिरिच्युअलिटी अशा विषयाला धरून, म्हणजे अबाउट लाईफ, स्पिरिच्युअलिटी असं होतं ते. त्याचं स्वरूप हे असं काही करंट अफेअर्स बद्दल नव्हतं, ते अतिशय प्रचंड छोट्या डायजेस्ट स्वरूपाचं होतं, प्रचंड लोकप्रिय झालं. त्याच्यामधून त्यांनी हळूहळू म्हणजे सावधगिरीचे इशारे, मग अगदी पार चीनच्या आक्रमणाच्या वेळेस त्यांनी दिलेले इशारे, तोपर्यंत त्यांनी राजगोपालाचार्यांबद्दल बाहेर पडून स्वतंत्र पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यामुळे त्यांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध, आता तर ते काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे ऑफिशियली टीका करत होते ते, तर ते त्यांनी आपण चीन विरुद्ध कसं हे आहोत त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं. कम्युनिस्टांचे देशाच्या सार्वभौमत्वाला असणारे धोके ह्याच्यावरती त्यांनी लिखाण केलं. त्यामुळे त्यांची रेंज अतिशय विस्तृत होती. तर मुंशीजींची ही जी रेंज होती ती थक्क करणार, म्हणजे एकाच वेळेस त्यांना सद्य परिस्थितीची जाणीव पण होती, लोकांना आवाहन पण करत होते, ललितांगाने लिहित होते, संपादक म्हणून मोठं काम होतं, त्याच्यानंतर संपादक म्हणून काम होतं, म्हणजे त्यांनी प्रोत्साहनसुद्धा दिलं, म्हणजे इतिहास लेखन स्वतः केलं. त्यानंतर इतिहास लेखनाचा एक वेगळा प्रकल्प त्यांनी करून घेतला. म्हणजे भारतीय विद्याभवनतर्फे त्यांनी भारताचा पूर्ण इतिहास, म्हणजे वैदिक काळापासूनचा इतिहास हा कसा येईल ही एक कल्पना त्या साधारणपणे डोक्यात आली होती. तर तो एक फार मोठा प्रकल्प होता. म्हणजे ते तर मी एक सांगू का त्याच्याबद्दल वैशिष्ट्य खूप, मला मी मगाशी उल्लेख जसा केला होता, मला वाटतं बोलताना की मी माझ्या चरित्रात काय भर कशाची घातली, तर त्यांच्या त्या चरित्रामध्ये काही उल्लेख होते की त्यांनी एक मोठा प्रकल्प, इतिहास प्रकल्प केला, आणि त्याच्याबद्दल एक साधारणपणे 2-3 परिच्छेद किंवा फार मोठा उल्लेख नव्हता. तर तो प्रकल्प होता हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल. म्हणजे थोडक्यात काय की भारताचा इतिहास, पण तो लोकांच्या दृष्टिकोनात, फक्त तो राजवटीशी जोडलेला गेलेला असणार नाही. त्यामुळे मग सामान्यांचं आयुष्य कसं होतं हे पण कसं त्याच्यामध्ये कव्हर होईल. तर त्यांनी काय केलं, तो प्रकल्प भारतीय विद्याभवनतर्फे करायचं ठरवलं. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार R.C. मुजुमदार, रमेशचंद्र मुजुमदार, जे ढाका विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू होते, त्यांना ह्याच्यासाठी त्याची नियुक्ती केली. आणि त्याच्यानंतर हे साधारणपणे 1944च्या आसपासची गोष्ट आहे. तर त्याच्यानंतर त्यांचा पहिला खंड आला तो वैदिक एज, वैदिक कालखंड, तो 1951 साली आला. आणि तो इतका प्रचंड प्रकल्प होता, त्याचा शेवटचा खंड 11वा खंड हा 77 साली प्रकाशित झाला. म्हणजे तोपर्यंत मुंशीजी पण आहेत नव्हते, 71 साली त्यांचं निधन झालं. सुदैवाने R.C. मुजुमदार वयाने खूप त्यावेळेस म्हणजे ज्येष्ठ वृद्धत्वाकडे होते, ते साधारणपणे 90च्या आसपास होते, पण ते हयात होते सुदैवाने. त्या काळात तो त्यांचा प्रकल्प पूर्ण, ते संपादक होते. त्या प्रकल्पात अनेक मान्यवर इतिहासकारांनी लिहिलं. अगदी मराठी लेखकांना त्यांचं नाव परिचित आहे की रियासतकर सरदेसाई, अशा लेखकांचं सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तो प्रचंड म्हणजे काय म्हणतात, बघितलं की छाती दडपते. 500 पानाचे खंड असतील असं म्हणले, पण त्यांचे कितीतरी खंड 1000 पानापर्यंत गेले. आणि तो वैशिष्ट्य त्याचं असं आहे की मुंशीजींची इतिहासाकडे पाहिजे दृष्टिकोन कसा होता, एक तर तो लोकांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं आपल्या इतिहास हा प्रिज्युडाईस आहे, आपल्या चर्चेमध्ये खूपदा येत असतं. हे त्यांनी 1939 साली की
कॉलोनियर्स म्हणजे वसाहतवाद्यांनी लिहिलेला इतिहास आहे आपला. इंग्रजांनी त्यांना हवे तसे इतिहास लिहिलेले आहेत. पण त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली आहेत की त्यांनी ठीकठाक लिहिलं असलं तरी त्याच्यामागे त्यांचे पूर्वग्रह आहेत. आपण आपल्या वेस्टर्न पाश्चिमात्य ढवळाढवळ किंवा दृष्टिकोन पूर्वग्रह नसलेला आपण इतिहास लिहिणं गरजेचं आहे. ही त्यांची मूळ प्रेरणा. पुन्हा एकदा तीच सांस्कृतिक पुनर्जागरणाचीच ती सगळी प्रक्रिया आहे की हे आपलं स्वत्व काय आहे. मग त्यांनी पण ह्याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्याला कुठे फाटा द्यायचा नाही आहे. म्हणजे नाही का उजवा इतिहास डावा असं नाही, जे तथ्य आहे ते मांडायचे. आणि आरसे मजुमदार त्याच्यासाठी अतिशय त्यांना योग्य उमेदवार वाटले. आणि मग आरसे मजुमदारांनी तो पूर्ण प्रकल्प मार्गी लावला. त्याच्यावर मला काय म्हणतात विशेष मला काय वाटलं की ह्या अभ्यासाच्या दरम्यान मी काय ॲडिशनल काय घेता येईल. तर मला सुदैवाने कळलं की आरसे मजुमदारांचं बंगालीमध्ये आत्मचरित्र उपलब्ध आहे. ते मराठी किंवा मला मराठी तर नाही पण मला इंग्रजीतही ते कुठं सापडलं नाही. तर त्या बंगाली पुस्तकावरचं ह्याच्याशी संबंधित एक पूर्ण प्रकरण आहे. तर मी त्याचं मला खूप मदत झाली की ते आणि ते जे खंड आहेत 11 खंड त्याच्यातल्या 1-2 काही याच्या प्रस्तावनांमध्ये मुन्शीजींचे उल्लेख आहेत. 2 गोष्टी झाल्या. एकतर हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल ते अतिशय स्पष्ट होते. त्यांनी अर्थसहाय्य दिलं होतं, त्यांच्यासाठी लेखनिक दिला होता. त्यांना काही कारणांनी प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईहून कलकत्त्याला जायला लागलं. त्यांना तिथून काम करायची मुभा दिली. त्यांना मुंबईतून एक A.V. पुसळकर म्हणून एक सहकारी दिले. लांबून राहून त्यांनी काम करू दिलं. त्यांना पगार दिला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या तब्येतीची काळजी. मुंबईत तुमची तब्येत खराब होते ना, तिथल्या काय बाबा जेवण बदलल्यामुळे, तर तुम्ही तिथून काम करा पण प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे. हे केलं. आता आरसे मजुमदार त्यांच्या मान्यता त्यांना एवढा मान होता की त्यांना अन्य ठिकाणी आता हिस्ट्री काँग्रेसतर्फे पण एक प्रकल्प येणार होता भारताच्या इतिहासावरती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारतर्फे एक प्रकल्प येणार होता. राजेंद्र प्रसादांनी एक प्रस्ताव ठेवला. असे वेगवेगळे प्रस्ताव त्यांच्या पुढे होते. त्यातल्या एका सरकारी प्रकल्पात आरसे मजुमदार सहभागी पण झाले होते. पण त्यांचे मतभेद झाल्यामुळे ते बाहेर पडले तिथून. तर हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात आधी अशी कुठे आत्मप्रौढी केलेली नाही किंवा फार टीका असा त्यांचा खूप स्वर साधा आहे. पण त्याची दुसरी बाजू मला त्याच्या प्रस्तावनेच्या एका ह्याच्यात आणि पुढच्या काही घटनांचा अभ्यास करताना मिळाली. त्या 2 गोष्टी सांगण्यासारख्या त्या थोडक्यात सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट म्हणजे तो जो प्रकल्प होता सरकारचा त्याच्यात समित्यांमध्ये लोक आले गेले. एकाने तर सुचवलं होतं की भारतीय विद्याभवन प्रकल्प करतंय तर त्यांनी आणि आपण मिळून करावं का प्रकल्प. तर ते जे कोण सरकारी प्रकल्पाचे कोण प्रमुख अधिकारी होते तर ते म्हणाले तो भारतीय विद्याभवनतर्फे होणारा जो आहे ना तो शाळकरी इतिहासासाठी शाळकरी मुलांच्या इतिहासासाठी ठीक असेल म्हणे. आणि असं झालं की प्रकल्प पूर्ण 11 खंडाचा झाला. भारतीय विद्याभवन म्हणजे मुन्शीजी फक्त ते संपादक नव्हते पण त्यांचं पूर्ण सहाय्य होतं. आणि आरसे मजुमदारांचा 11 खंडाचा पूर्ण झाला. सरकारी खंडाचे यांनीच लिहिलेलं आहे की ते हयात असेपर्यंत 77 साली प्रकाशन झालं मोरारजी देसाईंच्या हस्ते. तोपर्यंत त्या इतिहास प्रकल्पातले 2च खंड प्रकाशित झाले होते. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर काय ती 50-51 साली जी झालेली आहे. म्हणजे मुन्शीजींचं महत्त्व हे त्यात किती मोठं आहे. सरकारी प्रकल्प पूर्णच झाले नाहीत. पैसे कुठे गेले कशी पत्ता नाही. खर्च झाला अमाप. आणि एक खाजगी संस्था हे करते आणि तिने ठरवलं तर म्हणजे मुन्शीजींची काय विजन असेल त्याच्यामध्ये. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कसं स्वतः इतिहास अभ्यासक होते त्यामुळे गोष्टी त्यांना पटवून द्यायला लागायच्या आरसे मजुमदार. त्यांनी काय केलं एकच गोष्ट अशी घडली की त्यांना गांधीजींबद्दल त्यांची काही स्ट्रॉंग मतं होती आरसे मजुमदारांची. कारण ते स्वतः स्वातंत्र्यात भाग घेतलेले आणि इतिहास सगळा जवळून पाहिलेले होते. त्याच काळातला तो होता. तर त्यांना तो गांधीजींचा जो मार्ग होता त्याच्याबद्दल त्यांची काही ठाम मतं होती. मुन्शीजी होते गांधीजींचे अनुयायी. तर तो कॉन्फ्लिक्ट आला तिथे. तर त्यांनी त्यांना मुंबईला बोलवून घेतलं आणि आरसे मजुमदारांना विचारलं की तुम्ही काय लिहिलं आहे. तर मजुमदारांनी सांगितलं ह्या मी गोष्टी लिहिण्यामागची ही कारणं आहेत हे त्याच्यामागचे पुरावे आहेत. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण तुझ्याशी बोलताना म्हणतो हे जो कोण कार्यक्रम बघतात हे आपल्याला आपण त्यांच्या ठिकाणी असतो तरी किती माझं एक श्रद्धास्थान आहे त्याच्या विरुद्ध कोणी काहीतरी लिहिते जस्ट इमॅजिन. तर हे किती स्वीकारणं अवघड आहे. बरं हे माझ्यासमोर घडते हे मीच प्रकाशन करतो याचं. पण त्यांनी आरसे मजुमदारांनी सांगितल्यानंतर त्यांनी संपादक म्हणून इतिहासकार म्हणून त्यांचा अधिकार मान्य केला आणि ते घेतलं त्याच्यामध्ये. त्यांनी खूप मुन्शीजींबद्दल एवढं कौतुकाने लिहिलं त्यांच्या आत्मचरित्रात आणि त्या एका खंडाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले. तो मला हे खूप त्यांचा गुण हा घेण्यासारखा गुण आहे. आपल्या श्रद्धास्थानाला कुठेतरी धक्का बसतोय. एक नरेटिव्ह जे आहे फेमस पॉप्युलर नरेटिव्ह गांधीजींबद्दल त्याला काहीतरी धक्का देणार आहे.
पण तुम्ही मान्य करताय त्याचा इतिहासकार म्हणून. मी स्वतः इतिहास करते, मी मुंशी आहे तर मी इतिहास करते, मी एवढी पुस्तकं लिहितोय, पण माझ्यापेक्षा तू मोठ्या अधिकाराचा माणूस आहेस. हे मला खूप वैशिष्ट्य, म्हणजे त्यांच्या साहित्याच्या म्हणजे फक्त लिहिणं म्हणून नाही, साहित्याकडे पाहण्याची दृष्टी, त्यातली तथ्याकडे कसं बघावं आणि ललित अंगाकडे कसं बघावं, ही मला खूप त्याच्यातली फार फॅसिनेटिंग गोष्ट वाटली त्यातली. नाही, तू ही जी सगळी यादी सांगत होतास तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी प्रश्न चुकीचा विचारला आहे. त्यांनी कादंबऱ्या पण लिहिल्या का असं विचारण्यापेक्षा त्यांनी काय लिहिलं नाही. कविता लिहिली नाहीत, हे फक्त कविता लिहिल्या नाहीत का? त्यांनी कविता लिहिली नाही फक्त, पण साहित्याचे सगळे प्रकार सगळ्या अंगांना स्पर्श केला. बरोबर. आपण थोडं पुस्तकाकडे वळूया पुन्हा, की आपण शीर्षकाविषयी बोललोच, पण असं म्हणतात की डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. पण हेही तेवढंच महत्त्वाचं आहे की जेवढं मुखपृष्ठ आकर्षक असेल तेवढं पुस्तक हातात घेण्याची, चालण्याची, वाचण्याची वाचकाची इच्छा बळावते, दुणावते, हे नक्कीच आहे. आणि आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं देखणं झालेलं आहे, तर त्याच्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय ऐकून घ्यायला. हे तू म्हणलास ते वाक्य एक फिलॉसॉफी म्हणून बरोबर आहे, पण प्रत्यक्ष पुस्तक घेताना पहिला कोणाचं तुलाही माहिती आहे, तूही वाचत असतोस, हातात घेतानाच अरे काहीतरी लक्षवेधी कधी असतं तेव्हा मुखपृष्ठ चांगलं असतं. तर मी तसं म्हटलं की मी जरा जास्त चिकित्सक स्वभावाचा असल्यामुळे पुस्तक संपता मलाही तेच होतं की संपादकांचे पण काही विचार असतील, पण आपण आपला विचार असा करू शकतो का. तर मला असं वाटलं की त्यांच्या कलेबद्दल त्यांना खूप आस्था होती. त्यांची स्वतः लेखन ही एक कला झालीच. मी म्हटलं तर सागा ऑफ इंडियन स्कल्पचर हे शिल्पकलेसंदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. भारतीय विद्याभवन ही जी संस्था आहे, जी हिंदू संस्कृती, त्यातल्या कला ह्याच्याबद्दल खूप प्रशिक्षण देणारी संस्था आहे मुंबईमधली. त्याच्यामध्ये नाट्य म्हणजे अभिनय असेल किंवा विविध नृत्य असेल, वेगवेगळ्या कला तिथे शिकवल्या जातात. त्यामुळे आणि ते स्वतः काय म्हणतात गुणग्राही होते किंवा तसे कलेचे रसिक होते. तर हे सगळं कला त्या मुखपृष्ठातून असली तर फार चांगलं होईल. मग त्याच्यामुळे माझा जो मित्र आहे सारंगलेले, तो अतिशय उत्कृष्ट चित्रकार आहे. तर मी आधी संपादकांशी बोललो आणि त्यांना तर ते लगेचच ते कल्पना आवडली ती. म्हणून मी सारंगलेलेशी त्याच्याबद्दल साधारण कल्पना, माझ्याकडे एक रेफरन्ससाठी एक चांगला फोटो मला मिळाला. पुन्हा त्यात मुखपृष्ठात कला दिसली पाहिजे तसं मुंशीजींचा, जसं आत्ता आपण साहित्यावर चर्चा केली, राजकारण हा खूप मोठा त्यांचा तो प्रवाह होता, पण त्यांची खूप ओळख अशी ती प्रॉमिनंट ओळख गुजरातीमध्ये किंवा मला खूप भावलेली ती म्हणजे साहित्यिक म्हणून. तर त्यांचं साहित्यिक व्यासंग काहीतरी दिसतोय असा तो एक मला फोटो छान मिळाला. ते म्हणजे ते लिहित बसलेत एका काही पॅडवरती किंवा असं कागद घेऊन लिहित आहेत. तर तो फोटो मिळाला मला. फक्त त्या फोटोमध्ये मध्ये काही अडथळे असे होते, तो पूर्ण फोटोमध्ये सगळं त्यांचं दर्शन होत नव्हतं. तर आता हे मी मुखपृष्ठकार आपल्या सारंगला सांगितलं, तर त्यांनी त्याच्या कला प्रतिभेचा वापर केला आणि त्याच्यामध्ये नसलेल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या आणि एक खूप सुंदर मुखपृष्ठाचं एक पोर्ट्रेट तयार केलं आणि मग ते आम्ही मुखपृष्ठ म्हणून वापरलं. त्याच्यामुळे त्याला एक असा कलात्मक स्पर्श लाभल्याचा मला फार त्याचा एक आनंद आहे. त्यामुळे सारंगला त्याच्यासाठी मी पूर्णपणे धन्यवाद देईन. मुखपृष्ठच्या बरोबरीने म्हणजे असं म्हणतात की पुस्तक उघडल्या पहिल्या पानापासून मनोगत काय प्रस्तावनापासून ते शेवटपर्यंत वाचावं असं आहे. तर तसं वाचत असताना पुस्तक उघडल्यावर लगेचच ते दुसऱ्या तिसऱ्या पानावर आपल्याला अर्पणपत्रिका दिसते आणि ती विशेष अशी वाखाणण्याजोगी किंवा मुद्दाम उल्लेख करण्याजोगी आहे. तर मला त्या अर्पणपत्रिकेविषयी ऐकायला आवडेल. ॲक्च्युली माझ्या फार तू अगदी मनाच्या जवळचा प्रश्न विचारला आणि अर्पणपत्रिकेवरती बहुतेक फार कोणी प्रश्न विचारत नसावं म्हणजे. पण ना आता हे माझ्या वाचनाचं मी पूर्ण श्रेय म्हणजे वाचता लिहायला लागलो ही पुढची गोष्ट. माझ्या पूर्ण वाचनाचं श्रेय माझ्यामध्ये दोन व्यक्तींनी, एक म्हणजे भा. रा. भागवत आणि पु. ल. देशपांडे. म्हणजे मला ते माझ्यासाठी ते लिखाणातले दैवत आहेत. असं म्हणजे त्यांची कॉपी पण करायची प्रयत्न करू नये कोणी, पण मूळ लहानपणी वाचनाबद्दल जी आवड निर्माण होते ती मला भा. रा. भागवत यांच्यामुळे निर्माण झाली. आणि पु. ल. देशपांडे तर आपल्याला माहितीच आहे, त्याला मी काय सांगायची गरज आहे. ते सगळ्यांवर जे गारुड केलेलं आहे मराठी मनावरती, तर ते माझं काही फार वेगळं नाही आहे. तर ह्यांच्यामुळे ना खूप मी म्हणजे त्यांच्यामुळे वाचनाशी मी जोडून घेणं जे असतं ना आपल्याला कब्जात घेणं, हे या दोघांनी केलं. आणि मग ते एकदा ते वाचनाच्या कब्जात गेलं की फक्त एक जण फक्त दुसऱ्याच्या झोळीत टाकतो. एकदा ती तुम्हाला आवड निर्माण झाली की पास ऑन होत जातं. भा. रा. भागवतांकडून तुम्ही पुलंकडे जाता आणि पुढे अनेक जण एका आपापल्या झोळीतून दुसऱ्या झोळीत टाकत जातो. माझ्यामध्ये ह्या दोघांचे म्हणजे थोडंसं हे चरित्र वैचारिक थोडंसं स्वरूप आहे. त्यामुळे
मला खूप असं वाटत होतं की हे अर्पण पत्रिका पाहून लोकांना काय वाटेल, पण मला दोन खूप मान्यवरांच्या खूप चांगल्या याच्याबद्दल म्हणजे आनंद हर्डीकर जे आपले ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक आहेत, त्यांच्याकडून मला खूप छान प्रतिक्रिया आली. मला वाटतं शीर्षक काय किंवा अर्पण पत्रिका आहे त्याच्यावर एवढा विचार करून कोणी लिहिणारं असेल असं म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात असं मला तरी डाऊट. सो ते खरंच कौतुकास्पद आहे. आपण थोडं पुढच्या प्रश्नाकडे वळूया की आपण बराच म्हणजे मुंशीजींचं चरित्र, त्यांचे अनुभव किंवा तुझं पुस्तक लेखनाचं हे सगळं असं पुस्तकाबद्दल भरपूर बोललो. मला थोडंसं पुस्तकाच्या पलीकडे जाऊन हा तुझा जो पुस्तक लेखनाचा प्रवास आहे त्या प्रवासादरम्यान तुला आलेले काय अनुभव किंवा तुला काही महत्त्वाच्या घटना ज्या सांगायची इच्छा आहे असं काही तुझं आहे का? हां, म्हणजे कसं आलं आहे, तो एक प्रवास असतो. म्हणजे आपण एक काम करायला निघतो, पण बाजूला खूप म्हणजे आता एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना तुम्हाला गाडीतून जाताना तुम्हाला किती गोष्टी दिसतात त्या तुम्हाला समृद्ध करत जातात. म्हणजे तुम्ही स्टेशनला पोचता तेव्हा आणि स्टेशनवरून निघालेला माणूस आणि स्टेशनवर हव्या त्या स्टेशनवर पोचलेला माणूस स्टॉपवर, हे दोन व्यक्तिमत्व काही ना काहीतरी बदल झालेला असतो, भर पडलेले दोन वेगळ्या व्यक्ती असतात त्या. तर तसं माझं झालं असं म्हणायला हरकत नाही. एकतर हा प्रवास म्हणजे जसं मी म्हणलं की हळूहळू माझ्या अभ्यासाच्या कक्षा म्हणजे मुंशीजींचं चरित्र जरी डोळ्यासमोर असं मी म्हणलं गांधीजी समजून घ्यायला मदत झाली, त्या काळातल्या काही गोष्टी मला थोडं असं लक्षात आलं की आपण फार सगळ्याच गोष्टींकडे काय काळ्या पांढऱ्या रंगामध्ये बघत जातो. हां, तर बायनरी असतात, हे आहे किंवा नाही. त्याच्यानंतर हा जो संशोधनाचा प्रवास होता की साहित्य जे उपलब्ध आहे इंटरनेटवरती आहे त्याच्या पुढे मी जाणं आवश्यक आहे असं मला एका टप्प्यावरती वाटलं की त्याच्यातून खरं शक्य होतं ते थोडक्यात एक छोटं चरित्र लिहिणं, पण मला असं वाटलं की त्याच्यामध्ये मूल्यवर्धन त्याच्यामध्ये होणार नाही. मग मी काय केलं, थोडे आर्काइव्ह धुंडाळायचं ठरवलं. मुंबईला गिरगावला जे भारतीय विद्याभवन आहे, मी मगासपासून उल्लेख करतोय, त्यांची खूप मोठी शिक्षण संस्था, भारतभरामध्ये भारताबाहेर त्यांच्या शाखा आहेत आणि खूप मोठी संस्था आहे. तिथे भारतापर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा प्रत्येक राष्ट्रपती पहिल्यापासून ते आत्ता द्रौपदी मुर्मूंपर्यंत, राजेंद्र प्रसाद ते द्रौपदी मुर्मू आणि पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी, हे सगळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनी भेट दिलेली आहे अशी माझ्या मते ही एकमेव शैक्षणिक काय कुठलीही एक संस्था मुंबईत असं नाही, पण त्यांच्या कुठल्या ना कुठल्या केंद्राला भेट दिलेली आहे. अच्छा, अशी खूप म्हणजे त्यांचा गौरवशाली इतिहास आहे भारतीय विद्याभवनचा. मग त्या वस्तूत जायला मिळालं मला. त्यांचं उत्तम मुंशीजींचा स्वतःचा संग्रहाचंच त्यांनी ग्रंथालयात रूपांतर केलं. नंतर त्यांनी खूप अगोदरच त्यांनी 60च्या अगोदरच त्यांनी ते सगळं ट्रस्टला म्हणजे वैयक्तिक गोष्टी आपले कॉपीराईटचे सगळे ट्रस्टला देऊन त्यांचा जो ट्रस्ट तयार झाला होता भारतीय विद्याभवनचा त्याच्या नावाने ते करून टाकलं. ते स्वतःसाठी म्हणून असं ठेवलं नाही त्यांनी, स्वतःचं ग्रंथसंग्रहालय त्यांनी दिलं. त्यामुळे ते बघायला ग्रंथसंग्रहाचं आता छान उत्तम लायब्ररी झाली, सरस्वती ग्रंथागार नाव आहे. तिथे जाऊन मला मी म्हणलं 1940 ते 1950 या दरम्यानचे अंक बघायला मिळाले सोशल वेलफेअर. त्यावेळेसची एक काय काळाचा तो काय म्हणतात पापुद्रा स्लाइस तो कसा आहे, तो कसा असतो, ते त्या काळातली साप्ताहिकं बघणं काय नियतकालिकं बघणं हा एक छान एक अनुभव होता माझ्यासाठी. मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट एक सांगतो. आता राजकीय त्यांचा ना संपादक म्हणून पण दृष्टी बघण्यासारखी होती. त्याच्यात करंट अफेअर्सवरती बराचसा भर असायचा, पण ना त्या करंट अफेअर्समध्ये फक्त राजकीय नसायचं, सामाजिक प्रश्न असायचे. त्याच्यामध्ये ज्युएनएल जस्टिसबद्दल काही होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सुरू करताना एक गांधीजींच्या त्या सगळ्या कार्यक्रमपत्रिकेत दारूबंदी वगैरेचा पण हे होता. तर त्याची पण एक प्रेरणा होती बरं का, की हे दारूबंदीसाठी पण आपण याच्यातून प्रसार करावा. ही पण त्यांनी 40 साली त्याची सुरुवात केली त्या सोशल वेलफेअरची, ती त्याची एक प्रेरणा होती. आणि मग त्या काळातला मला खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या. त्यावेळेस ना पंचरंगी सामने कदाचित ऐकलं, पेंटँग्युलर मॅचेस व्हायच्या. प्रत्येक धर्माची एक संघ असायचा, हिंदू, पारशी, ख्रिश्चन आणि एकत्र मुस्लिम असे ते असायचे. पारशी जिमखाना, हिंदू जिमखाना सगळे तिथून आलेले नावं. तर त्यांचे पंचरंगी सामने खूप प्रसिद्ध होते. तर त्या सामन्यांमुळे जातीयवाद वाढतोय असं म्हणून त्याला विरोध व्हायला लागले होते. मग त्यात दोन्ही बाजू घेणारे मला लेख वाचायला मिळाले की आजच्या काळात हे किती भयंकर झालं. आणि तो सगळा 40चं दशक म्हणजे सगळे दंगली आणि हे सगळं पाकिस्तान हे सुरू होतं. तर अजून कशाला डिवाईड करताय लोकांना, हा एक कोणी म्हणत होतं की हा फक्त काय खेळ आहे, याच्याने काय एवढं बिघडत नाही. आणि मग त्याच्यात हिरिरीने कोण त्याच्यामध्ये बी गुप्ते, माझ्या मते ते वाळू गुप्ते असावेत अशी एक शक्यता आहे. बॉबी तल्यार खान हे आपल्या आधीच्या पिढीला जर का विचारलं की वडील आजोबा, की त्या काळात बॉबी तल्यार खान म्हणजे कॉमेंट्रीसाठी एकदम
अंतिम शब्द मी बॉबी टेलर, त्यांचा लेख आहे त्याच्यामध्ये. तर खूप इंटरेस्टिंग त्या काळाचं मला एक काय म्हणतात एक वेगळं दर्शन झालं. गंमत म्हणजे एका लेखामध्ये त्यांनी चक्क लिहिलं होतं की क्रिकेट हा मुंबईकरांचा श्वास झालेला आहे आणि हा कसा वेळ आणि पैसा वाया घालवणारा खेळ आहे आणि तो कसा बंद व्हायला पाहिजे. 1940 सालचा हा 1940च्या दशकामध्ये हा लेख आहे. तर मला एवढी गंमत वाटली त्या काळात. आणि त्यात त्यांनी लिहिलं की मुंबईकर कुठेही थांबून म्हणजे काही वेळ मिळाले की क्रिकेटच खेळायला बघतायत, आपला तर खेळ हॉकी आहे, हे सगळे त्याच्यामध्ये उल्लेख आहेत. तर मला फार गंमत वाटली. ते काही चित्र फार बदललेलं नाही इतक्या वर्षांनी, आपलं वेळ काय कोणी काढू शकलेलं नाही. पण पंचरंगी सामन्यांमध्ये नंतर बदल घडले. त्यामुळे असं खूप मला त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग काही जाहिराती मला बघायला मिळाल्या. आता गंमत सांगतो, हे मी कोणाला सांगितलेलं नाही आत्तापर्यंत, हे इथे सांगतो. नेता हयात असताना त्याच्यावरून झालेल्या काय पुतळे असतील, त्याच्या नावाने असलेल्या वास्तू असतील, याच्यावरून आपण अगदी आत्तापर्यंत खूप वादविवाद ऐकलेले आहेत. अनेक संस्थांना जी हयातीत असताना नावं दिलेली असतात, शिष्यवृत्त्यांना असतात, स्टेडियमला नावं असतात, ते सगळं आपण बघितलेलं. खूप त्याच्यावरती वादविवाद झालेले आहेत. मला एक 44 का 45 सालची एक जाहिरात होती. ती जाहिरात कशाची होती, त्या काळी जर बघितलं असेल की सगळे माईक वगैरे साऊंड सिस्टीमची शिकागो नावाची कंपनीची असायची, त्याची जाहिरात आहे. आणि त्याच्या जाहिरातीमध्ये खाली त्यांनी पत्ता देताना दिले महात्मा गांधी मार्ग. 45 म्हणजे गांधीजी हयात होते पण त्यांच्या नावाने, ही परंपरा पण जुनी आपल्याकडे, व्यक्ती हयात असतानाच त्यांच्या नावाने बऱ्याच गोष्टी करणे. किंवा काय म्हणतात सॉफ्ट ड्रिंकच्या टॉनिकच्या जाहिरातीमध्ये मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. हा खूप एक युनिक प्रकार दिसला मला. छान छान गमती बघायला मिळाल्या. तो एक आपल्या संशोधनाचा जो बाय प्रॉडक्ट जास्त म्हणतो ना, की आपण नाही का मार्केटमध्ये खरेदी करायला गेलो आणि अजून 4 गोष्टी दिसल्यावर आपण त्या आपण घेऊन येतो. माझं तसं ते मी घेऊ शकलो. त्यानंतर मी दिल्लीला जायचं ठरवलं. मूळ प्रकल्पाचा हा भाग नव्हता, पण माझ्या संपादकांना म्हणलं की अजून आपण त्यांचा पत्रव्यवहार जर तपासला नाही तर अपूर्णपणा राहील. चरित्रात खूप पत्रं आहेत त्यांची, पण अजून ॲडिशनल काय मिळू शकतं. तर त्यांनी मला लगेच मान्यता दिली. प्रकल्पाचा सुरुवातीला त्याचा आम्ही विचार केला होता. तर दिल्लीचं जवाहरलाल नेहरू मेमोरियल हे जे सगळं आर्काईव्ज आहेत ते त्यांचं संग्रहालय आहे, नेहरूंचं जिथे घर आहे त्याचं आता प्रधानमंत्री संग्रहालय असं त्याचं वर्णन हे झालं. आणि त्याचं जे आर्काईव्ज आहे तिथे गेल्यानंतर खजिना, मी या निमित्ताने परत एकदा सांगेन की हे जे कोणी बघतायत आपलं मुलाखत पॉडकास्ट, की दिल्लीमध्ये या आर्काईव्हमध्ये खजिना आहे उपलब्ध. तो संशोधकांची वाट बघतोय. मायक्रोफिल्मिंग, आता जसं डिजिटायझेशन होतं सगळ्यात, पूर्वी मायक्रोफिल्मिंगमुळे खूप फायदा झालेला आहे. ते चक्क डॉक्युमेंट्सचे फोटो घेऊन त्याचे निगेटिव्ह जपून ठेवायचे. तर ह्या मायक्रोफिल्मचा मला अभ्यास करता आला. हा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे का? नाही, त्याच्यासाठी मात्र आपल्याला परवानगी काढणे, तुम्ही रिसर्चर आहात हे त्यांना सांगणे, काही PhDचे स्टुडंट असतात, काहींना फेलोशिप असते, अशा गोष्टीतून म्हणजे सहज एखादा माणूस जाऊन तिथे संशोधन करणं अजून तरी शक्य नाही आहे. पण प्रयत्न केला तर दरवाजे उघडतात. हा अनुभव मी घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला मुन्शीजींचा इतका मोठा खजिना दिसला. एका रिळामध्ये काही फाईल्सचं स्कॅन केलेले असतात कॅमेऱ्यातनं आणि प्रत्येक फाईलमध्ये अनेक पानं. तर मला 105 रिळं मुन्शीजींच्या कागदपत्रांची मिळाली. धिस शोज की हाऊ वेल डॉक्युमेंटेड ही वॉज आणि हाऊ वेल ही हिमसेल्फ प्रिझर्व्ड इट. त्याचं डिजिटायझेशन तेव्हा झालं जेव्हा त्यांच्याकडे ते स्वतः होतं. 105 रिळं आहेत तिथे अवेलेबल. त्याच्यामुळे मला आव्हान आहे की जर ह्याच्यावर हे पाहून कोणी जर त्यांच्यावर मोठं चरित्र लिहिणार असेल तर तिथे जावं. तिथे गेल्यामुळे मला त्यांचा विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या आधीचा बाबासाहेब आपटे हे एक प्रकारे त्यांनी ते सगळं घडवून आणलं होतं. त्यांचा ह्यांच्याशी झालेला पत्रव्यवहार मला मिळाला. त्या सोमनाथच्या मंदिराच्या वेळेस त्यांनी ॲज अ डेव्हलपर, म्हणजे आता कसं विकासक असतात, फक्त कॉन्ट्रॅक्टर असतात, डेव्हलपर्स असतात, त्यांनी मुन्शीजी तो विचार केला होता की पूर्ण प्रिमाइस डेव्हलप करायचा. गोशाळा असेल, अजून काही कला केंद्र संस्कृतचं काही असेल, त्यासाठी त्यांनी लिंटास कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. तिथे झाडं कुठली असावीत, नव्याने वनीकरण व्हावं, हे सगळं त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं. त्याच्यामुळे मला त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप छान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती लिहिलेली एक पर्सनल नोट सापडली त्यांनी लिहिलेली, जी त्यांच्या कुठल्या पुस्तक किंवा साहित्यात आली नव्हती. असं भरपूर मला त्याच्यामध्ये बघायला मिळालं. आणि याच्यात एक महत्त्वाचा धडा मला मिळाला. सुदैवाने मला गेल्यावर गोष्टी मिळाल्या. जाण्यापूर्वी मी विचार केला होता की दिल्लीला गेलो आणि जर का मला हवं ते मिळालं नाही तर काय. त्यांच्या कॅटलॉगमध्ये मी एक बघितलं होतं ऑनलाईन, तर 60 सालापर्यंतच काही कागदपत्र असल्याचं दिसलं होतं.
म्हणलं एवढ्या लवकर जावं का नाही, एवढ्या लांब जाऊन मिळालं नाही तर काय. तर आपले मराठीमध्ये ज्यांनी आता संशोधक म्हणून खूप सगळ्यांना परिचित नाव आहे अक्षय जोग, त्याच्याशी बोलताना मला कळलं की संशोधनामध्ये आपण गृहीत धरलं पाहिजे की एखाद्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला काहीही मिळालं नाही, हा तुमच्या संशोधन प्रक्रियेचा भाग आहे, त्याची मानसिक तयारी पाहिजे. त्यामुळे ती मानसिक तयारी मी करून गेलो होतो. हा माझ्यासाठी एक सुदैवाने मला 60च्या नंतरची कागदपत्र खूप मिळाली त्यांची, पण हा माझ्यासाठी एक धडा होता जो मला आत्ता नाही पुढे कधीतरी होईल की एखाद्या ठिकाणी जाऊन निराशा हाती येणे हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा हा अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यासाच्या बाजूच्या गोष्टी ती प्रक्रिया समजावून घेणे ह्याचा मला खूप उपयोग झाला. आणि त्याच्यानंतर पुस्तक प्रकाशनानंतर त्याचा जो एक प्रवास येतो, एक तोवर पुस्तकाला आपण घेऊन आपल्याला हव्या त्या दिशेने घेऊन जातो, नंतर पुस्तकच आपल्याला घेऊन जातं. त्याने मला पुरस्कार मिळवून दिला. त्याच्यानंतर विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आपले महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन, त्यांच्या निवासस्थानी जाऊन मला हे पुस्तक त्यांना भेट देण्याची संधी मिळाली. वाह, राजभवन सारखी गोष्ट जी आपल्याला सहज शक्य नाही आहे, तर तिथे जाण्याची मला ह्या निमित्ताने संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका टप्प्यापर्यंत पुस्तकाला मी आणलं, म्हणजे तिथपर्यंत पुस्तक पूर्ण केलं, मग पुस्तक मला आता कुठे कुठे घेऊन जाते. हा सगळा प्रवास मला माझ्यासाठी एक आनंददायी प्रक्रिया होती. त्याच्यासाठी जो वेळ जातो किंवा काय काय कष्ट पडत असतील, काही ना काही आपलं कुटुंब आपल्यासाठी खूप तडजोड कॉम्प्रोमाइज करत असतं, पण त्या सगळ्याचं असं काही झाल्यानंतर एक चांगलं एक फळ मिळाल्यासारखं केल्याचं सगळं याच्यासाठी केलं होतं असं एक समाधान मिळतं. वाह, नक्कीच. मला वाटतं आपण आता अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. एकच मी शेवटचा प्रश्न विचारतो की हे थोडं आजच्या पिढीच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न असं म्हटलंच तरी चालेल की एवढं तू सगळी कागदपत्र धुंडालीस, तू एवढा सगळा अभ्यास संशोधन केलंस, त्याच्यानंतर ते पुस्तक लिहिलंस, एवढं अतिशय सुरेख निर्मितीमूल्य असलेलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. वाचक म्हणून मी अगदी ब्लंटली विचारतो तुला की वाचक म्हणून मुंशीजी मी का वाचावे? मी असं हे म्हणतोय, कोणीही मुंशीजी का वाचावे, किंवा आजच्या काळात मुंशीजींचा रिलेव्हन्स काय आहे? थोडक्यात आजच्या काळात रिलेव्हन्स असणं हे त्याच्यासाठी म्हणजे एखादा माणूस का वाचतो तेव्हा ज्याला त्याचा रिलेव्हन्स वाटतो तेव्हा तो माणूस वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा प्रश्न अगदी मला योग्य वाटतोय. जसं एकतर आधी प्रसिद्ध वाक्याचं की तुम्ही इतिहास जाणून घेतलात तर तुम्ही भविष्याकडे कसं जायचं तुम्ही ठरवू शकता. आणि मुंशीजी स्वतः पण इतिहासातून प्रेरणा घेऊन त्याच्याबद्दल लिखाण करून लोकांना सजग करण्याचं हे काम केलं होतं. त्यांनी ते हे प्रकल्प केले, त्यामुळे आज आपल्याला काही निष्पक्ष इतिहास बघायला मिळाला. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. त्यांच्या काही गोष्टी खूप मला स्ट्रायकिंग वाटल्या आत्ताच्या काळात. एकतर ना आजच्या काळाशी त्याचा काय म्हणतात रेझोनेट होणं ज्याला म्हणतात, त्यांनी काय म्हणतात त्यांनी त्यांचा विश्वास होता की भारत विश्वगुरू परत होईल. तर आता विश्वगुरू ही संकल्पना परत आपण ऐकतोय, त्याच्याबद्दल काही एक वाटचाल बघतोय, काही सशक्तीकरण बघतोय देशाचं, तर त्याचे अनेक पैलू आहेत. तर ते विश्वगुरू, एक मिनिट थांब, तू विश्वगुरू उल्लेख केला असा तेव्हाचा त्यांचा शब्द आहे? हा त्यांचा शब्द आहे. आणि मी माझ्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती मी ते वाचून दाखवतो. त्यांचं वाक्य आहे, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून मान्यता पावेल. विश्वगुरू म्हणजे अशी महासत्ता जी वसुधैव कुटुंबकमच्या आदर्शाचे मूर्त रूप आहे. हा शब्द विश्वगुरू शब्द त्यांनी वापरलेला. म्हणजे हा त्यांचा मूळ असेल किंवा नसेल, पण हा त्यांचं ते व्हिजन म्हणा, स्वप्न म्हणा आहे. त्यानंतर मला अजून एक काय म्हणतात त्यांचा अभ्यास गुजरातची अस्मिता, हा पण अलीकडच्या 20 वर्षात आपण ऐकलेला शब्द आहे. त्यांनी गुजरातमध्ये ती जी गुजराती अस्मिता ही त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिलं. हा शब्द मी वापरलेला आहे शब्द का, कारण त्यांना असं जाणवत होतं की तो पारतंत्र्याचा काळ, मग थोडं असं ढिलं पडणं, सगळं आपले आत्मविस्मृत म्हणतात तसा समाज असणं, मग त्याला चेतना कशी द्यायची, ती माझी गुजरातची अस्मिता आहे. फक्त मला त्याच्यात विशेष काय वाटतं माहिती आहे का, हे मात्र खूप ही काय म्हणतात सीमारेषा परत पुसट होते. ती म्हणजे प्रादेशिक अस्मिता ही देशाच्या अस्मितेच्या वरती जाते, किंवा अस्मिता आणि काय म्हणतात त्याचा गर्व, ह्याच्या दोन्हीची एक सीमारेषा असते. तर मुंशीजींनी ती नेहमी पाळली. त्यांचं लिखाण स्पष्ट होतं की मी गुजरातची अस्मिता जागी करतोय, कारण तो एका महत्त्वाच्या आपल्या सांस्कृतिक वारशाचं एक प्रादेशिक अभिव्यक्ती, पण त्याचे मूळ प्रेरणा ही आपली हिंदू विचार किंवा मूल्य हीच आहे.
त्यामुळे गुजरातचा जेव्हा गौरव मी सांगतो त्यात त्यांनी जे वर्णन केलं ते एक प्रकारे इव्हेंच्युअली ते हिंदू संस्कृतीचंच प्रकटीकरण आहे. त्यामुळे ते त्या बाबतीत अतिशय स्पष्ट होते की माझी प्रादेशिक अस्मिता ही कुठेही राष्ट्रीय अस्मितेच्या वर जाणार नाही. म्हणून गुजरातची अस्मिता वेगळ्या संदर्भात आपण वापरायला बघतोय, पण त्याला तो ठीक आहे, तो एक शब्द म्हणून रिलेव्हंट आज एक प्रकारे पुन्हा आणला गेला म्हणू शकतो. पण हा विचार जो आहे ना तो मला खूप विशेष वाटतो की फुटीरतावाद दुर्दैवाने आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती सापडलेले. त्याने त्या काळामध्ये सुद्धा फुटीरतावादावरती भाष्य, टीका, द्रमुकसारखा पक्ष थोडा शिरजोर व्हायला लागलेला दक्षिणेकडे. त्यावेळेस त्यांनी फुटीरतावादाविरुद्ध त्यांचं साधारणपणे फुटीरतावादी धोरणे अशा याच्याने त्यांनी टीका केली होती. म्हणजे प्रादेशिक अस्मितेचं भान तुम्हाला कुठल्या मर्यादेपर्यंत पाळायचं असतं हे त्यांच्याबाबत स्पष्टता होती. हे आजच्या बाबतीत हा रिलेव्हन्स आहे. तुमची प्रादेशिक अस्मिता असणं स्वाभाविक आहे. मलाही मी राहतो त्या भागाचा विषय अभिमान आहे, माझ्या भाषेचा अभिमान आहे, पण त्याचा तुम्ही तोडेपर्यंत करताय का आग्रह, तर तसं नाही आहे. तर ते मुंशीच्या बाबतीत ते आज घेण्यासारखं वाटतं. वा. त्याच्यानंतर मला त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावरती एक लेख लिहिलेला वाचला मी. तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की मुंशीजींनी सुडो सेक्युलरिझम हा शब्द वापरलेला आहे. हा तर आता खूपच लोकप्रिय झालेला शब्द आहे, छद्म पुरोगामित्व. आणि मुंशीजींच्या लिखाणामध्ये हे दिसतं. म्हणजे त्यांनी जसं म्हणजे नाही मुघल किंवा यांना झुकतं माप देण्याच्या दृष्टीने इस्लामी आक्रमकांना झुकतं माप किंवा ह्या पद्धतीने जसं इतिहासात आढळतं त्याच्यापासून त्यांनी तो एक प्रकार सुडो सेक्युलरिझम म्हणजे एकाच समाजाला एकदम उदो करणं आणि हे सेक्युलरिझमचं दुर्दैवी रूप आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच्यासाठी त्यांनी सुडो सेक्युलरिझम हा शब्द वापरलेलाचं त्यांच्यावरच्या टीकाकारांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर हा मला विशेष गोष्ट वाटली. ही तर किती पूर्वीची गोष्ट असेल, त्या काळात ती ते एक प्रकारे त्यांनी ती पावलं ओळखली असावीत. सुडो सेक्युलरिझमचं त्यांनी वेगवेगळ्या तो शब्द वापरून किंवा न वापरता पण त्यांनी इशारे दिलेले आहेत. त्याच्यामुळे प्रतिगामी कोणाला म्हणावं याच्यावरती त्यांचं एक 60-62च्या आसपास त्यांनी त्याच्यामध्ये कम्युनिस्टांवरती म्हणजे म्हणतात ना सरसंधान केलेलं आहे की तुम्हाला जे वाटतं जी विचारसरणी त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते सगळे प्रतिगामी असं त्यांनी लिहिलेलं आहे त्यावेळेस. अच्छा. त्याच्यामुळे कम्युनिस्टांच्या काय म्हणतात फुटीरतावादाचा त्यांनी खूप अनुभव घेतला होता. दंगे धोपे करणे, मुंबईत दंगली कामगारांच्या संपादना व्हायच्या त्याचे अनुभव घेतले होते. आणि त्यांचा अजून एक मला वाटतं की तो वारसा म्हणून आज आपण सांगू शकतो. त्याचं एक मुख्य त्याची सुरुवात कशी झाली, ते स्वतंत्र भारताचे पहिले काय अन्न पुरवठा कृषी मंत्री होते. तर त्यांना पर्यावरण या विषयाबद्दल खूप आस्था होती. त्यांना ते त्या काळात पुन्हा जे आत्ता जे आपण त्याच्याबद्दल दुःखी होतो ते पुन्हा हे प्रश्न बऱ्याचदा कळतं की ते फार नवीन प्रश्न नाही आहेत. त्या काळात पण त्यांना अशी बेसुमार वृक्षतोड वगैरे होताना दिसायची. ह्या सगळ्या विषयी त्यांचं खूप लक्ष असायचं. तर त्यावेळेस त्यांना एक वेळेस असं वाटलं की आपण काही सरकारतर्फे काही आपण याचा करू शकतो का उपक्रम. मग त्यांनी वनमहोत्सवाला सुरुवात केली. दर महिन्यात जुलै महिन्यामध्ये वनमहोत्सव, मग त्यानिमित्ताने वनीकरण करायचं, वृक्ष लागवड करायची. आणि हा त्यांनी पहिल्या 1-2 वर्षामध्येच त्याची खूप काही कोटीपर्यंत त्याची लाखोमध्ये संख्या गेली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि विशेष गोष्ट अशी आहे की तो जो वनमहोत्सव त्यांनी सुरू केला होता हा 1950च्या आधीची गोष्ट आहे. तो वनमहोत्सव आजपर्यंत चालू आहे. म्हणजे त्यांनी पर्यावरणाविषयक प्रकारची जागृती जी केलेली हा खूप दुर्लक्षित राहणार का वाटू शकतो असा मुद्दा. त्यांच्या पूर्ण चरित्रात एवढ्या गोष्टी आहेत, पण हा आजपर्यंत भारत सरकार तो वनमहोत्सव घेतं. तर हा मला मोठा वारसा वाटतो. 50 म्हणजे जवळपास 75 वर्ष झाली आता. तर एवढा मोठा त्यांचा वारसा आजही चालू आहे. आणि एक अगदी लेटेस्ट गोष्ट सांगतो आणि थांबतो. आत्ता एक भारतीय दृष्टिकोनातून पर्यावरण अशा अर्थाचं मला त्याचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही, तर त्याच्यामध्ये भारताचा पर्यावरण विचार असं त्याच्यामध्ये त्याची काय सेंट्रल थीम आहे त्याच्यावर रामचंद्र गुहा यांचं आत्ता एक पुस्तक आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कन्हैयालाल मुंशी यांच्यावरती नाव थोडंसं पुढे मागे होऊ शकतं, पण एक वेगळं प्रकरण आहे. त्याच्यात त्यांनी त्यांचा उल्लेख स्पष्ट शब्दामध्ये हिंदुत्व एन्व्हायरमेंटलिस्ट असा केलेला आहे आणि स्वतंत्र अख्खं प्रकरण केलेलं आहे. तर हे जस्ट माझ्या बघण्यात मी वाचलेलं नाही, पण ते बघण्यात आलेलं पुस्तक आहे. म्हणजे एका पुस्तकामध्ये त्यांची स्वतंत्र आता म्हणजे त्यांच्या चरित्राच्या दृष्टीने काही जणांनी लिहिलेलंच आहे, त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहेत, पण त्यांचा पर्यावरण प्रेम किंवा पर्यावरण विचार हे एका वेगळ्या भारतीय पर्यावरण विचारामध्ये त्यांना एका स्थान दिलेलं आहे त्यांनी. हा मला वाटतं ही गोष्ट पुरेशी
बोलकी आहे असं मला म्हणजे तो एक वारशाचाच त्यांचा जो भाग आहे. अशा शोधायला गेलं तर कदाचित अजूनही गोष्टी मिळतील ज्या माझ्या अभ्यासात आलेल्या नाहीत. माझ्या मते या प्रश्नाचं अगदी परिपूर्ण उत्तर मिळाले असं आपण म्हणू शकतो. व्हॉट्स इन इट फॉर मी, किंवा मी का वाचावे, कसं रिलिव्हन्स, या सगळ्याचं तू एवढं अतिशय अप्रतिम उत्तर दिलंस त्याबद्दल. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कन्हैयालाल मुंशींसारख्या हिमालया एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा, चरित्राचा सार आणि त्याचबरोबरीने तो प्रवास, त्या पुस्तकाचा प्रवास म्हणून जो घडलेला असतो, तो घडताना लेखकाला आलेले अनुभव आणि त्या सगळ्या अनुभवांचं सार, ह्या दोन्ही सगळ्यांचं एक मिश्रण तू गेल्या बराच वेळ आणि एका सत्राच्या दरम्यान एवढं सगळ्याचं सार जे आपल्या प्रेक्षकांना पुरवलेलं आहेस, त्याच्याबद्दल मी आपल्या राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपले जे यूट्यूब चॅनलचे जे प्रेक्षक आहेत, जे श्रोते आहेत, जे आपले पॉडकास्ट नियमितपणे बघत असतात, वेळोवेळी आम्हाला सूचना, सजेशन्स देत असतात, अशा सगळ्यांना पण मी इथे मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्ही नेहमीच तुम्हाला आवाहन करत असतो की जे आपण वेगवेगळी सत्रं घेतो त्या सत्रांबद्दलची आपली मतं, चांगली वाईट किंवा इतर काही तुमच्या सूचना असतील त्या, किंवा इतर अजून अशाच प्रकारची कुठली सत्रं आम्ही घ्यावीत अशा तुमच्या इच्छा असतील तर त्या सगळ्या आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये निसंकोचपणे कळवा. आणि पुन्हा एकदा प्रसाद, तुझे मनपूर्वक आभार मानून आजचं सत्र आपण थांबवूया. मला आज इथे खूप आनंद झाला. राष्ट्रसेवक चॅनल मी सुद्धा बघत असतो. खूप अतिशय रंजक, सगळे फक्त रंजक नाही, अर्थातच शिकवणारे अनेक काय म्हणतात एक प्रकारचा खजिना इथे बघायला मिळतो. त्यामुळे मला आज राष्ट्रसेवक चॅनलवरती मला बोलवल्याबद्दल मी सगळ्या राष्ट्रसेवकच्या टीमला मी धन्यवाद देतो.